अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता घडे पुण्यराशी, नमस्कार श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. यशवंत वंशा बहुभूषविले, भूदेव संता सदा तोषविले. जगाच्या हितार्था धरी शुद्ध काया, नमस्कार श्री सद्गुरु गोपाळराया. भक्तरत्नम संतवर्यम भक्तिमार्ग प्रबोधकम, विठ्ठलनाम ग्रहते वंदे नामदेव पुनः पुनः. हे मंगलाचरण केल्यानंतर आपण ज्या अभंगाच्या आधाराने चिंतन करायला लागलो तो अभंग आहे, नामदेव नामदेव धरा भाव दृढ. देव सांगे वैष्णवासी, नकायासी विसंबू. रिद्धिसिद्धी लोटांगणी अहर्निश तिष्ठती, म्हणे परिसा भागवत देवे मात सांगितली. परिसा भागवत आणि देवांचं चर्चा चालू आहे आणि परिसा भागवतांनी त्यांना विचारलं की हे नामदेव जे आहेत ज्यांच्याकडे मी शरण गेलो आहे त्यांचं वैशिष्ट्य काय आहे. देव सांगतायत वैष्णवाला की याच्यापासून दूर जाऊ नका, रिद्धिसिद्धी याच्या लोटांगणी आहेत आणि अहर्निश त्याची सेवा करत आहेत. अशा प्रकारचं त्यांचं वर्णन देवांनी परिसा भागवताजवळ केले. ते वंदन आपण त्या ठिकाणी केलं आणि या चिंतनाला आपण सुरुवात करतो आहोत. यावर्षीच्या श्रावण मासामधलं हे आपलं तिसरं प्रवचन आहे. पहिल्या भागामध्ये आपण नामदेवांच्या चरित्रावरती चिंतन करतो आहोत. पहिल्या भागामध्ये आपण संतांच्या चरित्राचं चिंतन का करावं याचं थोडं चिंतन आपण केलं. त्याच्या जोडीला विषय आला म्हणून मंगलाचरण काय आहे आणि त्याच्यासंबंधी विस्तृत आपण बोललो की मंगलाचरणाचं वैशिष्ट्य काय आहे. आणि ते झाल्यानंतर मग जनाबाईंच्या एका अभंगाचा संदर्भ घेतला आणि नामदेव कोण आहेत एवढं फक्त आपण बघितलं. त्यांची चारही युगामधली जी अस्तित्वाची खूण आहे, भक्त प्रल्हाद, अंगद, उद्धव आणि आता नारद, आता नामदेव, अशा प्रकारे चारही युगामध्ये भक्त नामदेव कशा पद्धतीने होते आणि ते अत्यंत लाडके भक्त असल्यामुळे त्यांना भक्त शिरोमणी अशा पदवीने त्यांना गौरवण्यात त्या ठिकाणी आलेलं आहे. त्यांना भक्त शिरोमणी आपण म्हणतो. का म्हणतो? चारही युगामध्ये भगवंताची भक्ती करणाऱ्या सर्व भक्तांमध्ये श्रेष्ठ अशा प्रकारची भक्ती नारदांनी केली. प्रल्हादाला पर्याय नाही, अंगदाला पर्याय नाही, अशा पद्धतीने उद्धवाला पर्याय नाही, अशा पद्धतीने कलियुगामध्ये देखील नामदेवांना पर्याय नाही. विठ्ठल भक्तांची चर्चा आपण करू, विठ्ठल भक्तांचं आपण चिंतन करू, त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की नामदेवांव्यतिरिक्त इतर भक्तांचं नाव जर आपण घेतलं तर तो अपराध ठरतो. कारण का भक्त शिरोमणी, संत शिरोमणी अशा प्रकारच्या उपाधीनी ते त्या ठिकाणी विभूषित आहेत. त्या नामदेवांच्या संबंधीचं चिंतन आपण जनाबाईंच्या मदतीने त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला पहिल्या भागामध्ये. दुसऱ्या भागामध्ये हे शिंपी समाज कुठून काय पाहिजे, दुसऱ्या भागामध्ये आपण हेही बघितलं की हा शिंपी समाज जो आहे तो शिंपी समाज नेमका आलाय कुठून त्याचा आपण विचार त्या ठिकाणी केला. शिंपी समाज कुठून आलेला आहे, त्याची उत्पत्ती कशी आहे आणि क्षेत्रीय धर्माशी त्या शिंपी समाजाची सांगड कशी आहे. मग ते धनुष्याची कातरी केली, प्रत्यंचेचा दोरा केला, ते आपण सगळं त्या ठिकाणी बघितलं. हा शिंपी समाज तिथून आला, त्याचं चिंतन आपण त्या ठिकाणी बघितलं आणि मग नामदेवांच्या कुळवृत्तांतावर विस्तृत प्रमाणामध्ये केल्याचं आपल्या लक्षात येईल. ते आपण बघितलं. दोन कथा आपण बघितल्या, छोट्या छोट्या कथा होत्या, अत्यंत छोट्या कथा होत्या. त्यातली एक जी कथा होती ती नामदेवांनी पांडुरंगाला नैवेद्य दाखवल्याची कथा होती. आपल्या सगळ्यांच्या परिचयाची होती, आपल्याला माहीत होती. त्या कथेतले थोडे बारकावे आपण त्या ठिकाणी बघून घेतले. ती कथा बघितल्यानंतर आपण नामदेवांच्या घरी जी दिवाळी साजरी झाली त्या दिवाळी संबंधीचं चिंतन केलं की नामदेवांनी आग्रह धरला, देव त्यांच्या घरी गेले, ते उठणे लावून माखून बिखून देवाची दिवाळी झाली आणि ती देवाला एवढी आवडली म्हणतात की नामदेव असेपर्यंत दर दिवाळीला देव नामदेवाच्या घरीच जायचे आणि त्या ठिकाणी ती दिवाळी साजरी व्हायची. काय असतं, काही कथा लक्षणार्थाने घ्याव्या लागतात. आपण सांगितलं नामदेव पांडुरंगाच्या जागेवरती उभे राहिले, मग ते बडव्यांनी त्याच्यावरती पाणी टाकलं, ते पाणी थोडं ऊन म्हणजे थोडं गरम पाणी अशा प्रकारचं होतं. नामदेवांनी चुळबुळ केली, बडव्यांना संशय. कसं आहे माहिती आहे का, मला सांगा तुम्ही सगळ्यांच्या मुलांना 1.5-2 वर्षाला बोलता येतं का? नाही बोलता येत ना, अजिबात नाही बोलता येत. पण दोघी बघा आज्या एकत्र येऊ द्या, तुमचा नातू, आमचा नातू इंग्रजीमध्ये बोलायला लागला. कुठलं इंग्रजी, त्याला भाषा पण माहिती नाही आहे, पण आमचा नातू इंग्रजीमध्ये बोलायला लागला. आमच्या नातूला रामरक्षा यायला लागलेली आहे. 40-50 वर्षात होईपर्यंत रामरक्षा ती तोंडामध्ये उच्चार बसत नाहीत. पण त्या आजीचं एक कौतुक करण्याची पद्धत असते. तिला आता रामरक्षा यायला, स्तोत्र यायला लागले, शुभंकरोती करायला लागली, इंग्रजी बोलायला लागली. आपण बघितलं तर रिस्पॉन्स जाईल. कशाचा रिस्पॉन्स? ती बघते फक्त समोर, तिला काही माहीत नसतं कोण आजी आहे, कोण आजोबा आहे, काय संबंध आहे त्यांचा.
पण आमच्या मनामध्ये त्याच्या संबंधीचं जे अतीव प्रेम असतं त्या प्रेमामधनं आलेले ते उद्गार असतात. म्हणून कथेमध्ये जेव्हा आपण म्हणतो की नामदेव त्या ठिकाणी उभे राहिले, असं झालं तसं झालं, आपलं प्रेम आहे ना तेवढं. आपण नामदेवांना आणि पांडुरंगांना भिन्न अंगाने बघतच नाही. म्हणून पांडुरंग उभे राहिले काय आणि नामदेव उभे राहिले काय आम्हाला फरक पडत नाही. म्हणून मग ती तशा प्रकारची भाषा येते. आणि आपण आधी एकदा बघितलं होतं माझ्या भाषेप्रमाणे तुम्हालाही बोललो होतं की स्वल्प पुण्यवताम लोके विश्वासो नाही वजा येते. आमचा विश्वास बसत नाही अशा गोष्टीवरती. तो बसायसाठीचं पुण्य गोळा करायसाठी हे प्रवचन आपण करायला लागलो की तेवढं पुण्य आपलं गोळा व्हावं आणि आपला त्या सगळ्या कर्तृत्वावरती आपला सगळा विश्वास बसला पाहिजे. आपलं आणखी एक दुर्दैव काय आहे माहिती आहे का, आपले संत खूप जुना काळ नाही आहे. 1100-1200 म्हणजे काही फार मोठी गोष्ट नाही. इतिहासामध्ये इसवी सनापूर्वीच्या सगळ्या नोंदी मिळतात आपल्याला. पण आमच्या संतांचं अस्सल चरित्र आमच्या हातामध्ये लागत नाही. ती पण एक आमची अडचण आहे. ज्याला जसा अनुभव आला त्यांनी तसं मांडायचा प्रयत्न केला. जनाबाईंनी अभंग लिहिले, ज्ञानेश्वरांनी अभंग लिहिले, तुकोबांनी लिहिले, निळोबांनी लिहिले, बहिणाबाईंनी लिहिले, सावताबाळ्यांनी लिहिले. त्यांच्या अभंगामध्ये मग त्यांना नामदेव कसे भावले ते भावनं जे आहे ते नामदेवांचं भावनं त्यांच्या अभंगामध्ये आलं आहे. पण एक टाकी बसून की इथे जन्म झाला, इथे असं झालं, इथे असं झालं, इथे असं झालं, समकालीन संतांनी केलं नाही. समकालीन संतांनी केलं नाही, पण बाकी संतांनी काम केलं. महबती बुवांनी पूर्ण पोथीच लिहून काढली, नामदेव महाराजांचं चरित्र लिहिलं. पण केव्हा लिहिलं? 200-250 वर्षानंतर. म्हणजे काय झालं, लोकांनी सांगितलं, कीर्तनकार म्हणाले, प्रवचनकार म्हणाले, पुराणिक म्हणाले, ते महिपती बाबांनी ऐकलं आणि ते ऐकल्यानंतर त्याला शब्दबद्ध करायचं काम महिपती बाबांनी केलं. म्हणजे मुळामध्ये ज्याला आपण म्हणतो की एक अस्सल चरित्र जे म्हणतो आपण ते आम्हाला मिळत नाही. काही जणांचं मिळतं, काही प्रसंगांचं मिळतं. आता नामदेव होते म्हणून काही प्रसंगांचं चरित्र आम्हाला ऐकायला मिळालं. त्याचं आपण वर्णन एक स्वतंत्र भागात करणार आहोत की नामदेवांनी काय उपकार आपल्यावरती केलेले आहे. त्या उपकाराचं चिंतन आपण वेगळ्या पद्धतीने करू. पण आमच्याकडे एकूणच इतिहास लिहिण्याच्या बाबतीतली जी उदासीनता आहे, आत्ताच्या पिढीमध्ये म्हणत नाही, इथे बसलेल्यांबद्दल बोलत नाही, पण माझ्या गावाकडे तुमच्याच समवयस्क आज्यांना जर विचारलं की त्याचा जन्म कधी झाला होता, तर अमावस्या होती, पौर्णिमा होती, ग्रहण होतं त्या दिवशी, अजून काहीतरी होतं. आता ग्रहण येतच राहणार आहे. ग्रहण काय एकदाची घटना आहे का? अमावस्या एक आहे का? वर्षातनं 12 अमावस्या येणार आहेत, 12 पौर्णिमा येणार आहेत. नागपंचमी होती, नागपंचमी दरवर्षी येणार आहे. पण मग ते आमचा इतिहास असा आहे सगळा. नागपंचमी, पौर्णिमा, अमावस्या याच्या पलीकडे आमचा इतिहास जात नाही आणि मग नोंदी पण मिळत नाही. आणि तो इतिहासामधला एक जो संभ्रमाचा बाजार ज्याला आपल्याला म्हणता येईल, तो बाजार बऱ्याचदा आपल्या अंगलट पण येतो. आम्ही सांगतो, लोक म्हणतात तुमच्याकडे पुरावा कुठे आहे? मधल्या काळामध्ये तुकारामांचा खून झाला की तुकाराम सदैव वैकुंठाला गेले, किती मोठं वादंग त्याच्यावरनं झालं. आम्ही म्हणतो ते सदैव वैकुंठाला गेले, त्यांनी सांगितलं तर ते गरुड आले, असं गेलं तसं गेले, आम्ही सांगितलं. ते म्हणतात पुरावा कुठे? आम्ही म्हणतो निळोबांचा अभंग आहे. ते म्हणतात निळोबा त्याच्यानंतर अजून 50 वर्षांनी जन्माला आले, मग निळोबा नव्हतेच तिथे, तर त्यांचा अभंग कसा गृहीत धरायचा आहे? आणि मग संभ्रमाचा बाजार ज्याला आपण म्हणतो, तो संभ्रमाचा बाजार आपल्याला बघायला मिळतो. दुसरीकडे संतचरित्र सांगत असताना सगळा भर चमत्कारांवरती आहे. चमत्कार सांगितले पाहिजे, चमत्काराचं चिंतन पण केलं पाहिजे. आम्हाला जमत नाही म्हणजे दुसऱ्यांना जमत नाही असं थोडंच. एखादी कुस्ती मी जिंकू शकत नाही, पण पहिलवान जिंकू शकतो का? माझा विश्वास असला पाहिजे की तो पहिलवान आहे, तो जिंकू शकणार आहे कुस्ती. तशा प्रकारचा भाव ठेवला तर मग चमत्कार पण होऊ शकतात ना. काय अशक्य कोटीतली गोष्ट नाही आहे, त्यांच्या हातात सगळं आहे. पण आमचं काय होतं, चमत्काराची कथा आम्ही सांगतो आणि तिथेच थांबतो. त्या चमत्काराच्या कथेमधनं जो लक्षणार्थ घ्यायचा आहे तिथपर्यंत आम्ही पोहोचत नाही. चमत्कार महत्त्वाचा नाही आहे, त्या चमत्काराच्या मागे जे सामर्थ्य वापरलं गेलं आहे ते सामर्थ्य कुठून आलं, कशा पद्धतीने आलं, ते मिळवण्यासाठी काय करावं लागलं, याचं चिंतन करणं आवश्यक आहे. ते होत नाही आणि मग आम्ही चमत्कारामध्ये अडकतो. आणि मग काय होतं, त्याचा शेवटचा परिणाम असा होतो की एखाद्या संताच्या चरित्राचं चिंतन केलं. तुमच्यासमोर मी आता आणखी 1-2-4 भाग करेल, नामदेव महाराजांच्याबद्दलचे भाग होतील. आणि मग शेवटी तुमची प्रतिक्रिया असेल की खूप छान चरित्र होतं, फार अप्रतिम सांगितलं, आम्हाला आवडला, आम्हाला रविवार चांगला जात होता आमचा, त्या चिंतनात आमचा वेळ पण चांगला गेला, हे सगळं म्हणणार. आणि काय खरंच अकल्पनीय अशा प्रकारचं चरित्र काय ते संत लोकांचं काम आहे. आपल्यासारख्याचं थोडंच काम आहे. हे जे वाक्य आपल्यासारख्याचं थोडंच काम आहे. मग माझ्या 7 दिवस सांगण्याचा उपयोग काय झाला? आत्तापर्यंतच्या पुराण कथांचा उपयोग काय झाला? माणसाचा देव होण्याची प्रक्रिया आम्ही लोकांना सांगतच नाहीत. नामदेव महाराज माणूस होते, ते देव कसे झाले?
तुकोबाराय तुमच्या माझ्यासारखे सामान्य होते, ते देव कसे झाले? माऊली तुमच्या माझ्यासारखे होते, त्यांना देवत्व कसं प्राप्त झालं? एकनाथ महाराज सामान्य होते, आमच्यापेक्षाही वाईट परिस्थितीमध्ये होते एका अर्थाने, आईवडील नसल्यामुळे. अशाही परिस्थितीमध्ये एकनाथ महाराज स्वतः साक्षात दत्तस्वरूप पांडुरंग स्वरूप कसे झाले? ही माणसाचा देव होण्याची प्रक्रिया आमच्यासमोर येत नाही म्हणून आम्ही मान्यही करत नाही. आणि मग दोन पक्ष तयार होतात. एक पक्ष असा तयार होतो की आम्ही माणसं आहेत, आम्ही चुका करणार, पाप करणार, हे आमच्या आवाक्यामध्ये नाही, हे ऐकण्यासाठी आहे. थोडंफार जमलं तर ऐकायचं आहे, त्यातलं थोडंफार जमलं तर करायचं आहे. पण हे मला करूनच बघायचं, मला नामदेवच व्हायचं आहे, मला तुकोबाच व्हायचं आहे, मला माऊलीच व्हायचं आहे, अशा प्रकारचा विश्वास आमच्या मनामध्ये उत्पन्न होत नाही. कारण ती प्रक्रिया आम्ही विस्ताराने लोकांना सांगत नाही. काय प्रक्रिया झाली म्हणजे 21 वर्षांपर्यंत निव्वळ संसार करणारे तुकोबाराय, निव्वळ संसार केला, काहीच नाही. तुमच्या माझ्यासारखाच केला. म्हणजे 5 रुपये वाचवायचे, 10 रुपये वाचवायचे, सकाळी उठल्यानंतर भाव बघायचे, गुरुपुष्यामृताला दुकानात जायचं, ते सगळं तुकोबांनी केलं ना. तुमच्या माझ्यासारखंच 21 वर्ष केलं. उपरती झाल्यानंतरच्या 21 वर्षामध्ये ते पांडुरंग पदाला प्राप्त झाले, परमपदाला प्राप्त झाले. मग नेमकं घडलं काय? कशामुळे अशा प्रकारची उपरती झाली? तो क्षण त्यांच्या आयुष्यात आलेला क्षण आमच्या आयुष्यामध्ये कित्येकदा येऊ नाही गेला असेल, आम्हाला टिपता आला नाही, त्या क्षणाकडे बघता आलं नाही आम्हाला, त्याच्यातनं आम्हाला शिकता आलं नाही, आणि तिथून आमच्यामध्ये परिवर्तन घडवण्याची प्रेरणा पण आम्हाला मिळाली नाही, म्हणून आम्ही होऊ शकलो नाही. अन्यथा म्हणजे याच्यामध्ये अपराध करायचा नाही मला, पण अन्यथा आम्ही का नाही तुकाराम होऊ शकत? आम्ही पण होऊ शकतो का? त्यांनी काय म्हणता येईल, ते कॉन्ट्रॅक्ट आहे का त्यांच्याकडे, फक्त तुकोबांनीच देव व्हायचं आहे? नाही, तेच म्हणतायत देवाची होईना म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. पेपर फोडून टाकला ना परीक्षेचा. मी देव कसा झालो सांगितलं की देवाचं होईना म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. चित्तामध्ये धरलं की सगळं होतं. भगवंत आमच्या चित्ताचा विषय होऊ शकला, आम्ही पण देव होऊ शकतो. संत का देव झाले? साधं उत्तर दिले, त्यांच्या चित्ताचा विषय परमेश्वर झालेला आहे. आमच्या चित्ताचा विषय काय काय आहे, आता प्रत्येकाच्या चित्ताचं वर्णन मी नाही करू शकत, पण माझ्या चित्तामध्ये तर खूप गर्दी आहे आणि तिथे देवाला जागा नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं चित्ताचा विषय भगवंताला केलेले जे संत आहेत त्यांचं चरित्र आपल्याला चिंतन करायचं आहे. त्या चिंतनामधनं आपल्याही चित्तामध्ये तशा प्रकारची भावना या ठिकाणी आली पाहिजे आहे. पण याही स्थितीत काही लोकांनी जसं म्हणलं की काम केलं, नामदेव महाराजांनी चरित्र मांडलं, छान मांडलं, खूप संतांची चरित्र नामदेव महाराजांनी मांडली. नामदेव महाराजांच्या नंतर महिपती बाबांनी आत्ता बोललो मी, आपण तिन्ही चरित्र, तुकोबारायांचं चरित्र, नाथ महाराजांचं चरित्र आणि आता नामदेवांचं चरित्र, तिन्ही पण महिपती बाबांच्या पोथीलाच आपण आधार मानून करायला लागलो. त्यांचीच पोथी वाचतोत आणि त्यातनंच आपण सांगायला लागलो आहे, ते त्यांनी केलं. दासगणू महाराजांनी 19व्या 20व्या शतकातल्या असंख्य संतांची, सत्पुरुषांची म्हणा पार्थ सत्पुरुषांची चरित्र लिहिली आणि त्याच्यावरती हरदासी पद्धतीने कीर्तनं केली. ती कीर्तनं आजही उपलब्ध आहेत. त्यामुळे अलीकडच्या काळातले संत आम्हाला कळाले. गुलाबराव महाराज कोण आहेत, नाही तर नुसती नावं माहीत होती, पण त्यांचं काय कर्तृत्व आहे गुलाबराव महाराजांचं हे जर आम्हाला कळायचं असेल, आमच्या सद्गुरूंचं चरित्र त्यांनी लिहिलं, गोंदावलेकर महाराजांचं, म्हणजे हे कळण्यासाठी म्हणून दासगणू महाराजांची आम्हाला मदत झाली. आणि अगदी अलीकडच्या काळामध्ये लरा पांगारकरांनी काय केलं तर ह्या सगळ्या पोथ्या एकत्र केल्या. महिपती बुवांची पोथी आणली, आणखी कुणाची आणली, हरिविजय आणला, भक्तिविजय आणला, भक्त रसामृत आणलं आणि त्या सगळ्यांमधनं सार काढून योग्य पद्धतीने वास्तविक स्वरूपामध्ये मांडणी केली. त्यातले चमत्कार थोडे कमी केले, त्याच्यामधल्या आचरणाला, त्यांच्या दिनचर्येला, त्यांच्या काय म्हणता येईल अभ्यासाला केंद्रस्थानी मांडून एक चरित्राची मांडणी ते करत गेले. म्हणून मग पांगारकरांच्या माध्यमातून ही सगळी चरित्रं आम्हाला साध्या मराठीमध्ये बघायला मिळाली. हे सगळं का सांगतो तुम्हाला की इथून पुढे पण तुमच्या आजूबाजूला कोणी आलं तर त्याच्या नोंदी आपण ठेवून घेतल्या पाहिजेत की माझ्याकडे असं झालं, माझ्याकडे हा कार्यक्रम झाला, हे असे आले होते, असं बोलले, त्यांच्या वागण्यात बोलण्यात असं असं अंतर मला दिसलं. दुसऱ्यांदा भेटले तर वेगळेच मला दिसले. पहिल्या भेटीमध्ये काही तसं नव्हतं, दुसऱ्या भेटीमध्ये एक सत्पुरुष आहेत चिंतामणी महाराज म्हणून, बऱ्याच जणांना नाव माहिती असेल, गुंज म्हणून संस्थान आहे, त्या संस्थांचे सत्पुरुष त्या गादीवरती बसलेले महाराज ते. आणि त्या महाराजांच्याकडे आणखी एक सत्पुरुष प्रल्हाद महाराज रामदासी, साखरखेड्याचे महाराज आहेत, ते गोंदावलेकरांच्या संप्रदायाचे महाराज आहेत, ते त्यांच्याकडे गेले. प्रल्हाद महाराज त्यांच्या त्या गुंज संस्थांमध्ये गेले, पाहुणचार झाला 2-3 दिवसांचा, नमस्कार झाला, सगळे एकमेकाला भेटले, बोलले, संवाद झाला. आणि जात असताना प्रल्हाद महाराज म्हणले की चला आता आम्ही निघतो. मग ते चिंतामणी महाराजांनी हात जोडले, नमस्कार म्हणाले, काही हरकत नाही, भेटू पुन्हा आपण. अशी ती भेट झाली आणि 5-7 वर्षानंतर पुन्हा तसाच प्रसंग आला
की चिंतामणी महाराजांनी त्यांना बोलवलं, ते तिथे गुंजेला आले, त्या ठिकाणी काहीतरी धार्मिक कार्यक्रम होता, तो कार्यक्रम झाला, सगळं झालं आणि मग प्रल्हाद महाराज निघतो म्हणाल्याबरोबर हे म्हणले, नाही थांबा, मी तुम्हाला खाली सोडवायला येतो. तिथे असं 25-30 पायऱ्या आहेत, त्या पायऱ्यावरनं मी तुम्हाला खाली सोडवायला येतो. खाली सोडवायला गेले आणि महाराज गाडीत बसायच्या आधी साष्टांग लोटांगण त्यांनी प्रल्हाद महाराजांना घातलं. माझ्यासारखे शिष्य असतात चिकित्सक, त्यांनी दोन्ही प्रसंग बघितले होते. त्यांनी महाराजांना वरती गेल्यावर विचारलं जेव्हा बसले आपल्या बैठकीत, तेव्हा की महाराज म्हणे हा फरक दिसायला लागला, काय फरक आहे? आत्ता 2 वर्षापूर्वी आले प्रल्हाद महाराज, तर तुम्ही त्यांना नमस्कार करून ठीक आहे म्हणाले, जा तुम्ही या पुन्हा. आणि आज म्हणाले खाली सोडवायला गेलात, लोटांगण घातलंय त्यांना, म्हणले पायामध्ये चप्पल न घालता सगळं व्यवस्थित तुम्ही केलेलं आहे. तर ते म्हणले ते त्यावेळेला म्हणे सत्पुरुष होते. जेव्हा मी पहिल्यांदा त्यांना नमस्कार करून ठीक आहे म्हणालो त्यावेळेला ते सत्पुरुष होते, पण आत्ता यावेळेला ते साक्षात रामच आहेत म्हणले, मग त्यांना कसं नाही सोडवायचं? आता हे ते सत्पुरुष ते राम हा जो त्यांचा प्रवास आहे तो आमच्या चक्षुसाठी नाही येतो, त्याला तेच चक्षु लागतील ना समजायला. मग त्यांच्या चक्षुतून आपण समजून घेऊ. आम्हाला तर दिसत नाही आहे ना, मला दिसत नाही आहे, बरोबर आहे की नाही? काय 7-8 मुलं जातात त्या काय म्हणता येईल त्याला, एखाद्या बागेमध्ये जातात आणि एक दुर्बीण ठेवलेली असते, प्रचंड मोठी महाकाय दुर्बीण ठेवलेली असते. त्या दुर्बिणीमधनं ग्रहतारे दिसतात, पण ते बघायसाठी एकच असं दिलेलं असतं, त्यातनं त्यांनी बघायचं आणि ते ग्रहतारे बाकीचे नुसते आजूबाजूला असतात. तो म्हणतो तो चंद्र दिसायला लागला, ते बुध दिसायला लागला, शुक्र दिसायला लागला, बाकीचे म्हणतात दिसायला लागला का, वा वा छान, आता आम्हाला थोडा बघू द्या. तो एकच बघत असतो आणि तो सांगत असतो की हे बा आता हा बुध आहे, हा शुक्र आहे, हा गुरु आहे, हा शनी आहे, हा तारा आहे, हा धूमकेतू आहे, हे सगळं तो सांगत असतो, ज्याला त्या प्रकारची दृष्टी त्यावेळेला उपलब्ध असते. संत महात्म्यांना तशा प्रकारची दृष्टी उपलब्ध असते, म्हणून ते सांगतात पांडुरंग कुठे आहे. आम्हाला दिसणार नाही ना, आमच्याजवळ दुर्बीण नाही आहे. त्या पद्धतीने आपण विचार केला पाहिजे आणि या सगळ्या संतचरित्रांच्या संबंधी विश्वास ठेवायची आमचं भावना आपण केली पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आत्ता मी तुम्हाला हे सांगतो आहे, अजून तुम्ही अन्य संतांची पण चरित्र ऐकाल. संत कुठल्याही संप्रदायाचे असोत, कुठल्याही तत्त्वज्ञानाला मान्य करणारे असोत, संत आहेत म्हणजे त्यांच्या चित्तामध्ये भगवंत हा त्यांचा विषय आहे आणि ज्याच्या चित्ताचा विषय भगवंत आहे तो देवस्वरूप आहे. म्हणून आपण देवाला भेटल्याच्या भावनेने त्याला भेटलं पाहिजे, म्हणजे मग कुठले प्रश्न आणि विकल्प मनामध्ये राहत नाही. इकडे नामदेव महाराजांचा जन्म झाला घरामध्ये पंढरपूरला. आता आपण गृहीत धरतो की ते पंढरपूरला राहायला गेले, दामाशेटी. वाद आहेत त्याच्याबद्दल, इकडे गेले का तिकडे, पण त्याचं आत्ता खूप बोललो, त्यामुळे पुन्हा त्याच्यात आपण बोलायचं नाही. आपण म्हणू पंढरपूरच्या घरामध्ये ते कुटुंब राहायला गेलं. नामदेव महाराज मोठे होत गेले आणि मोठे झाल्यानंतर साहजिकपणे आपल्या घरामध्ये सगळ्यात आधी चर्चा कशाची होत असेल तर त्या मुलाच्या लग्नाची होते. म्हणजे काय आहे, संसार विसरायसाठी सगळं आहे हे, परंतु त्याची आठवण करून द्यायचे सगळे टप्पे आपल्याकडे लिहून ठेवलेले आहेत. कधी कधी कोणकोणत्या टप्प्यावरती संसाराची प्रखर जाणीव झाली पाहिजे हे आपण लिहून ठेवलं आहे. मग ते लिहून ठेवलं होतं. गोनाई आणि दामाशेट्टींनी विचार केला की आता आपलं पण वय व्हायला लागलेलं आहे, नामदेवाचं पण वय होत आहे आणि आपण आता नामदेवाचं लग्न या ठिकाणी केलं पाहिजे. आता प्रसिद्धी झाली होती. दामाशेट्टी आपण वर्णन केलं होतं, मुळामध्ये भगवत भक्त होते. म्हणजे नामदेवांनी नैवेद्य दाखवल्यानंतर पांडुरंगाने नैवेद्य सेवन केला, तेव्हा त्याच्यासमोर सांगणारे की 12 वर्षे मी तुला भुकं ठेवलं आहे, उपाशी ठेवलं आहे पांडुरंगा, म्हणाले ना ते की 12 वर्ष, म्हणजे याचा अर्थ आधीचे 12 वर्ष हे वाटी घेऊन जात होते आणि वाटी घेऊन येत होते. 12 वर्ष तुला उपाशी ठेवलं म्हणलं, या अपराधाची शिक्षा मी काय भोगू, असं भगवंताला म्हणण्या एवढे ते मोठे भक्त होते, त्याच्याशी संवाद साधण्या एवढे. त्यामुळे ख्याती होती परिसरामध्ये सगळीकडे. दामाशेट्टींचं नाव होतं, व्यवसाय चांगला होता, सचोटीने करायचे, पैसा होता, वाडा होता, सगळं छान होतं, प्रसिद्धी होती. त्यामुळं मुली मिळण्याचा प्रश्न नव्हता. आणि मुख्य म्हणजे त्यांचा पुण्यामध्ये फ्लॅट होता नामदेव महाराजांचा. हो, पुण्यामध्ये त्यांच्या वडिलांचा पुण्यामध्ये. ते विचारतात ना आजकाल पुण्यात फ्लॅट आहे का. त्यामुळं दामाशेट्टींनी पुण्यामध्ये फ्लॅट घेऊन ठेवला होता. पत्रिकेमध्ये ते मुलाचं लिहावं लागतं ना बायोडाटा, म्हणजे आमचा मुलगा ग्रॅज्युएट आहे, असा आहे, तसा आहे, तसा आहे आणि त्याचा पुण्यामध्ये फ्लॅट आहे. तर तसं दामाशेट्टींनी जी काही नामदेवाची पत्रिका तयार केली होती त्या पत्रिकेमध्ये सगळं लिहिल्यानंतर खाली लिहिलं होतं की बावधानमध्ये 2 BHKचा 900 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट नामदेवांच्या नावाने आम्ही आधीच घेऊन ठेवला. मग त्याच्यामुळं लोकांच्या उड्या पडल्या त्या ठिकाणावरती पुण्यात फ्लॅट बनल्यानंतर आणि मग लोक यायला लागले. पण दामाशेट्टींची अशी भूमिका होती की आपल्या घरामध्ये जी परंपरा आहे त्या परंपरेला साजेशी सून आपल्याला मिळाली पाहिजे. मला जसं गोनाईंनी साथ दिली, नरसी सोडून पंढरपूरमध्ये यायला तयार झाली. पंढरपूरमध्ये आल्यानंतर विशिष्ट दिवशी पांडुरंगाच्या सेवेसाठी व्यवसाय बंद ठेवला तरी चालेल याला मला तिने पाठिंबा दिला
आणि माझा संसार तिने इथपर्यंत आणला आणि सगळ्यात महत्त्वाचं नामदेवासारखा पुत्र मला दिला. माझ्या गोनाईसारखीच अत्यंत चांगली सत्शील अशा प्रकारची मुलगी माझ्या नामदेवाला पण मिळाली पाहिजे असा दामा शेट्टींचा मनोदय होता. मग त्यांनी बघितलं कोण कोण येत आहेत काय नाही, आणि मग गोविंद शेठ सदावर्ते नावाचे एक शिंपी समाजाचे सद्ग्रस्त त्या ठिकाणी नामदेवांच्याकडे आले आणि म्हणाले की तुमची कीर्ती खूप ऐकली आहे म्हणाले, आणि तुमच्या मुलाची पण कीर्ती खूप ऐकली आहे. तुमचा मुलगा पण भगवत भक्त. तोपर्यंत ते गुरुकुलामध्ये गेले होते, गुरुजींना प्रश्न विचारून निरुत्तर करत होते, लोकांना भजनाची आवड लावत होते, वाळवंटामध्ये हातामध्ये गोटे घेऊन भजन करत होते, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जेवढं राहता येईल तेवढं राहत होते, आणि सगळ्यात महत्त्वाचं पंढरपूरमध्ये पांडुरंगाला हाताने खाऊ घालणारे एकमेव होते. ती कीर्ती होऊन गेलेली होती. त्यामुळे त्यांची पण इच्छा होती की आपण आता ह्या नामदेवाला आपली मुलगी द्यावी, आणि मग राजाई नावाची त्यांची मुलगी नामदेवांना देण्याचं ठरलं. अत्यंत चांगलं अशा प्रकारचं ते लग्न झालं. आता ते राजाईचं लग्न होतं त्यामुळे काही प्रश्नच नाही. नामदेव आणि राजाई अशा प्रकारची ती जोडी होती. त्या जोडीचं लग्न ठरलं. दामा शेट्टींनी आपले नरसीचे सगळे लोक बोलवले, आपला सगळा परिवार बोलवला, संप्रदायातले लोक बोलवले, सगळे बोलवले. आणि मग यांनी विचारलं नामदेवांनी की तुम्ही सगळ्यांना बोलवलं म्हणताय, पत्रिका गेल्यात, मूळ गेलं आहे, हे सगळं झालं म्हणाले, पण तुम्ही त्या दोघांना बोलवलं आहे की नाही? दामा शेट्टी म्हणले कोण दोघं, अजून कोण दोघं राहिले म्हणाले. नाही म्हणले ते पांडुरंग रुक्मिणी आल्याशिवाय लग्न कसं होणार म्हणले आपलं. मग दामा शेट्टी त्याला म्हणले की तू जे बोलायला लागलास तर तुझा अधिकार आहे, माझा अधिकार नाही आहे. तू जा आणि त्यांना सांग, तुझं सांगितलं की ते येणार म्हणाले लग्नाला. आणि ते दोघंजणं आहेर घेऊन आले असं म्हणतात. यांनी पण त्यांच्यासाठी उंची आहेर येथे घेऊन ठेवला होता की पांडुरंग आले तर आपल्याला आहेर करता येईल. आणि मग पांडुरंगाच्या उपस्थितीमध्ये, रुक्मिणी मातेच्या उपस्थितीमध्ये तो नामदेवांचा विवाह सोहळा त्या ठिकाणी संपन्न झाला. आणि मग राजाई आणि नामदेव अशा प्रकारचा त्यांचा संसार सुरू झाला. तोपर्यंत दामा शेट्टी सगळं बघतच होते, व्यवहार घरातला सगळं बघायचे. नामदेवांना मोकळीक होती, भगवत भजन करायला, भगवत चिंतन करायला सगळी मोकळीक होती. पण बायको आल्यानंतर ती मोकळीक राहत नाही. माझा नवरा काहीच करत नाही, तो किती चांगला आहे म्हणून त्याच्या कसं असतं माहिती आहे का, लोक काय म्हणतात माहिती आहे का, म्हणजे उदाहरणं घ्यायची तर आपल्याला व्यवहारातले उदाहरणं घ्यायला लागतील ना समजायसाठी. ठिकाण जमेपर्यंत, मुलगी देईपर्यंत ते घर फार चांगले धरून राहतं बघा. एकमेकाचे भाऊ एकमेकाला घट्ट आहेत, एकत्र कुटुंबामध्ये राहतात. आणि मुलगा तर इतका चांगला आहे, त्यांनी त्याच्या मोठ्या भावाचं करतो, त्याच्या चुलत्याचं केलं आहे, त्याच्या आजीचं केलं आहे. मुलगा तर अप्रतिम आहे. आपल्याला तिथेच मुलगी द्यायची आहे. कुठपर्यंत? देईपर्यंत. दिल्यानंतर तुझं तुला कधी बघायचं आहे, हेच करत बसणार का सगळं? म्हणजे देताना आम्हाला ते सगळं पाहिजे आहे. तसंच झालं इथे पण. राजाईच्या वडिलाची इच्छा होती की इतका भगवत भक्त मिळायला लागला आहे, पांडुरंगाशी बोलणारा मिळायला लागला, तर ह्याच्यापेक्षा जावई अजून काय असतं म्हणाले. पण लग्न केल्यावर लक्षात आलं की जावई घरातच बसून आहे, बापच कारभार बघायला लागला. बापाच्या जीवावर जगणारा आपला जावई आहे, यांनी काहीतरी केलं पाहिजे. आणि मग राजाईंनी हट्ट धरला. दरम्यानच्या काळामध्ये नारा, गोंदा, महादा आणि विठा अशा 4 प्रकारची अपत्ये त्यांना झाली. 4 मुलं झाली नामदेव महाराजांना. मग तो नारा, विठा, महादा, गोंदा हे सगळे मुलं लहान लहान घरामध्ये. नामदेव महाराजांचं भजन सुरू. आणि दामा शेट्टी डोक्यावरती कापडाचं ओझं घेऊन गावोगाव बाजार करायला लागलेले आहेत. मग लोकांमध्ये चर्चा व्हायला लागलेली की नामदेव काहीच करत नाहीत, दामा शेट्टींनी किती संसार ओढायचा आहे, हे सगळी तिथे चर्चा सुरू झाली. आणि मग त्यांच्या मागे हे सगळं लागलं. काय लागलं? प्रपंचाची दोरी हातात घ्यायला पाहिजे असं. अशा म्हणी शोधून काढल्यात ना की बस माणसाला तिथून सुटकाच नाही. आता प्रपंचाची दोर कधी सांभाळणार तुम्ही असा प्रश्न विचारला की झालं. मग नामदेवांना त्यांनी सांगितलं की प्रपंच तुला बघायला पाहिजे नामदेवा, मी किती दिवस कामी येणार आहे तुझ्या. मग आईने समजावलं की अरे नामदेवा, असं करावंच लागत असतं. तुझे वडील नाही का भजन करत, तुझे वडील नाही का एकादशी करत, पण बघ ते 3 बाजार करतात आणि 3 दिवस पंढरपूरमध्ये राहतात. आपलं कुटुंब त्याच्यावर चालतं की नाही, तर तू पण काय कर की त्यांच्याबरोबर थोडं थोडं बाजाराला जायला सुरुवात कर. नामदेव म्हणाले माझं त्याच्यामध्ये मनच लागत नाही, तर मी कसं जाऊ म्हणाले, तिथे माझं काही मन लागत नाही. खूप समजावून बघितलं. आता आई म्हणल्यानंतर समजावून बघितलं. ते आईचा वर्ग झाला की दुसरा ते पिरियडमध्ये शिक्षक बदलतो ना, म्हणजे 30 मिनटं झाले की आईचा वर्ग झाला की बायकोचा सुरू व्हायचा. तिचा आवाज वेगळा असायचा, तिचं रागावणं वेगळं असायचं. 4 पोराला जन्म देऊन ठेवला आहे म्हणायचं. कसं करायचं, मी कसं तोंड दाखवू. चंद्रभागेला धुणं धुवायला गेल्यानंतर बायका मला विचारतात तुझा नवरा करतो काय, काय सांगू, कितीदा सांगू आता ते पांडुरंगाला जीव घालतो म्हणून. बघ झालं ना आता ते. चिडली त्यांच्यावरती. मग राजाईला गोनाईनी समजावलं की नाही गोनाई, आपण हळूहळू त्याला आणू आपल्या याच्यामध्ये, काळजी करू नको. आणि समस्त संतांना गोनाईनी जेवायला बोलवलं.
ज्ञानेश्वर, चोखामेळा, सावतामाळी, सज्जन कसाई, नरहरी सोनार, हे सगळे समकालीन या सगळ्या संतांना घरी जेवायला बोलवलं आणि त्यांना सांगितलं, त्या दिवशी नामदेवाला बाहेर पाठवलं आणि त्यांना सांगितलं की बघा तुमचा मित्र आहे, संत आहे, आम्हाला आदर आहे, सगळं आहे, माझ्या कुटुंबाची सगळी धुळधाण व्हायला लागलेली आहे आणि तुम्ही त्याला समजावून सांगा म्हणाले की तू आता प्रपंच कर आणि जमल तेवढा परमार्थ कर, जमल नाहीतर उलटं कर म्हणाले, जमल तेवढा प्रपंच कर, राहिलेला परमार्थ कर, परंतु हे जे पूर्ण त्यांनी वाहून घेतले देवाला, हे काही आमच्या कुळासाठी आमच्या घरासाठी योग्य ठरत नाही. एकुलता एक मुलगा आहे आणि ही तुमची जबाबदारी आहे, तुम्ही त्याचे मित्र आहात, तुम्ही सवंगडी आहात, तुमच्याबद्दल मला विश्वास आहे, मला नामदेवामध्ये तुमच्यामध्ये काहीच फरक नाही आहे, म्हणून मोकळेपणाने मी बोलते आहे. त्याच्यावरती ना कधीतरी आपण एखाद्या मिळाला आपल्याला वेळ तर आपण बघू. 11 चरणाचा अभंग आहे, वेगवेगळ्या संतांनी नामदेवाबद्दल काय बोललेले आहेत, किंवा तुम्ही कुणाबद्दल बोलतायत, तुम्ही पांडुरंगाबद्दल बोलतायत का, अशा प्रकारची भाषा, तुम्ही पांडुरंगाबद्दल बोलतायत, तुम्ही साक्षात पांडुरंगाचा विचार करतायत की त्यांनी संसार केला पाहिजे, तो कशा पद्धतीने संसार करेल, अशा प्रकारचं वेगवेगळं सांगायला लागले. मग गोडाई म्हणाली लोकांची पोरे संसार करती, आमची फजिती केली नाम्या. लोकांचे पोरं संसार करायला लागलेत म्हणले, पण आमच्या नामदेवानी फजिती केली म्हणाले, आम्हाला तोंड दाखवायला जागा ठेवली नाही. बोले दामाशेठी ऐकावी हे गोष्टी, धरी संसाराची सोय आता बाजाराशी जाय. नामदेवा आता बस झालं, आता संसाराचं कर, बाजाराला जा, शिवणे टिपणे करूने आपण संसार चालविणे संसारी. शिंपी होते ना, शिवायचं, ते टिपण द्यायचं, हे ते सगळं करायचं आणि तुम्ही करा म्हणाले. पण ते 11-12 संतांना जे काही बोलवलं होतं, 11 संत बोलवले होते, त्या 11 संतांनी 11 कडव्याचा एक अभंग करण्याच्या पलीकडे काही केलं नाही. त्यांनी प्रत्येकाने एक एक कडवं केले. कधीतरी आपण बघू वेगळ्या वेळेमध्ये की त्यांनी गोनाईची समजूत काढली, म्हणजे उलटं झालं. गोनाईनी बोलवलं होतं तुम्ही नामदेवाची समजूत काढा आणि त्याला समजावून सांगा. त्या 11 जणांनी गोनाईची समजूत काढली की तुझा किती अलौकिक पुत्र आहे, संसार किती नश्वर आहे आणि त्याच्यासाठी हे अंगण किती छोटं आहे, तू त्याला राहू देत, त्याला विहार करू देत, त्याच्या जीवावरती आमचा परमार्थ चालला. अशी वेगवेगळी भाषा त्या ठिकाणी मांडली आणि मग शेवटी पर्याय राहिला नाही गोनाईला. मग उपोषण, न खाणे, न बोलणे, राग करणे, स्वतःला क्षीण करून घेणे, आजारी पडणे, हे सगळं गोनाईने त्या काळामध्ये सामान्य आईप्रमाणे केलं. आणि दामासाठी म्हणाले की आता नामदेवा सगळं तर केलं, म्हणलं माझी बायको तरी जिवंत राहिली पाहिजे की नाही. म्हणाला तुझं जाऊ दे, तुला आई नको असेल, पण मला माझी बायको पाहिजे आहे, तू संसाराला लाग म्हणले, पर्याय नाही. नामदेव महाराज म्हणले ठीक आहे, आता हे काही आपल्याला सोडणार नाही आहेत, आपण संसार केला पाहिजे. काय करायचं म्हणे संसार म्हणजे काय नाही म्हणले, माझे बाजार जे आहेत ते तू करायचे. हा गठ्ठा उचलायचा, गठ्ठा घेऊन जायचा बाजारामध्ये आणि बाजारामध्ये गेल्यानंतर तिथे ते कपड्याचं दुकान मांडायचं, लोकांना कपडे विकायचे. आपल्या काही आसामी आहेत म्हणाले, आसामीचा अर्थ उधारी करणारे लोक आहेत की जे आपल्याकडनं कपडे घेतात आणि धनधान्य शेतामध्ये पिकल्यानंतर आपले पैसे ते परत करून टाकतात. अशा प्रकारच्या काही आसामी आहेत, त्यांची तुला यादी देतो, हे सगळं आपण करू म्हणाले. आणि तू सुरुवात कर बाजाराला. ठरलं नामदेवांचं जायचं की आता पुढच्या आठवड्यापासून बाजाराला जायचं आहे. काय नाही, बाजाराला जायचं म्हटल्यानंतर जीव तळमळला आणि पांडुरंगाकडे गेले आणि म्हणाले पांडुरंगा आता रोज तुम्ही दिसणार नाही आहेत, उद्या तुम्हाला भेटता येणार नाही मला बाजारला गेल्यावर, चंद्रभागेचं स्नान करता येणार नाही, काकडा आरती नाही, शेजा आरती नाही, काहीच नाही म्हणाले. तुमच्याबरोबरचं सख्य माझं एवढं आहे की मला ह्यांचा विरह सहन होणार नाही तुमचा. पांडुरंगाने समजवलं की नाही करून तर बघ म्हणले, काही दिवस करून बघ म्हणले, आणि तू जिथे माझं स्मरण करशील ना तिथे मी उभा राहील तुझ्यासाठी येऊ. पण आता आईवडिलांची आज्ञा आहे ना, तुला आता संसार केला पाहिजे आणि व्यवसायामध्ये सहभागी झालं पाहिजे. असं सांगितल्यानंतर आता स्वतः पांडुरंग जेव्हा म्हणायला लागलेत की मी म्हणशील तिथे तुझ्यासमोर येऊन उभा राहील, ते काय नारदा तत्र तिष्ठा मी नारदा, माझे भक्त गाती जिथे नारदा मी उभा तिथे, असं ते देवाने त्यांना सांगितलं होतं. आणि मग तू माझा भक्त आहेस, तू माझं गाणं सुरू कर, माझं भजन सुरू कर, तुझं माझं भजन सुरू झालं की मी तुझ्यासमोर प्रगट होईल म्हणाले. मग ते बाजार असेल काय असेल तू चिंता करू नको. नामदेव महाराज म्हणाले ठीक आहे, जायचं ठरलं. तो गठ्ठा बांधला, समजून घेतलं कशाचा भाव किती आहे, बनियनचा भाव किती आहे, त्या धोत्राचा भाव किती आहे, त्या अंगरखा जो होता त्याचा भाव किती, टोपीचा भाव किती, सगळं लिहून घेतलं नामदेव महाराजांनी. म्हणजे चला आता आपल्याला उद्यापासून जायचं आहे म्हणाले आणि उद्यापासून आपल्याला तो बाजार करायचा आहे. गोदाई राजाई अत्यंत खुश, 8 दिवस पुरतील अशा चांगल्या दुधाच्या दशम्या करून दिल्या की पुन्हा त्याला काही ददात पडू नये कशाची तरी. आणि त्यांनी पुन्हा भूक लागली म्हणून घरी येऊ नये, तिकडच्या तिकडे काय खायचं ते खा, तुला सगळं द्यायला तयार आहेत पण तू बाजार कर. नामदेव निघाले. उन्हाळ्याचे दिवस होते, भर ऊन होतं. उन्हाळ्यामध्ये निघाले. ते गाव एक 4-5 कोसावरती होतं, पंचक्रोशीतलेच बाजार होते पण 4-5 कोसावरती होतं ते. सकाळी 6-7ला निघाले घरून पांडुरंगाचं दर्शन घेऊन. भर दुपारी 12-1चं ऊन आलं. एका डोंगरावरनं नामदेव महाराज चालले होते
आणि तिथे सगळे टोळ होते त्या डोंगरावरती. टोळ म्हणजे काय, एवढाले मोठे 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 असे दगडं, सगळे शेतामध्ये असतात ते दगडं, तशा प्रकारचे दगडं होते. नामदेव महाराजांनी थोडं विश्रांतीसाठी एक झाड बघितलं, सावलीला बसले, आपली पडशी आणि ते सगळं दुकान जे आहे आपलं ते बाजूला ठेवलं आणि डोळे बंद करून देवाचं ध्यान हे ते केलं. डोळे उघडले, बघितलं तर ते दगड जे होते उन्हामध्ये तापणारे ते बऱ्यापैकी उरले होते. एवढं ते ऊन होतं म्हणतात. ते उरले माहिती आहे तुम्हाला, ते दगड असे उरले होते. आणि मग नामदेवांनी बघितलं, अरे 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 म्हणाले, काय वाईट परिस्थिती आहे दगडांची म्हणाले. इतकं ऊन आहे, मी बसलो झाडाखाली, मला पाय आहेत ना म्हणाले, मला पाय आहेत, मला टोपी आहे, माझ्याजवळ बाकी काही साधनं आहेत, मी उन्हापासून माझा बचाव करायला लागलो. या दगडांचं कसं होईल म्हणाले, अजून तर ऊन बरंच राहिलं, दिवस सगळा जायचा आहे, या दगडांचं अवघड आहे म्हणाले. काय चिंता पडली नामदेवांना. आणि मग विचार केला काय करावं काय करावं. मग आपलं ते दुकान उघडलं, दुकानातनं एक एक कपडा काढला, तर दगडाच्या मापाची बनेन, दगडाच्या मापाची टोपी, दगडाच्या मापाचा अंगरखा असं काढत गेले आणि त्या एकेका दगडाला एक 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 असं घालत गेले. आणि मग चला छान, आता ह्याचं ऊन कमी, आता याचं ऊन कमी, आता याचं ऊन कमी. जेवढे कपडे होते जवळचे तेवढे त्या सगळ्या दगडांना, छोट्या मोठ्या दगडांना सगळे घालून टाकले. आणि म्हणाले आता आपल्याजवळ एवढं आहे म्हणाले. काय ते ईशावास्यमिदं सर्वं यत् किंचित जगत्यान जगत तेन त्यक्तेन भुंजिता. यत् किंचित जगत्यान जगत म्हणजे जगातली चेतन अचेतन जी काही सृष्टी आहे ती सगळी कुणाची आहे, भगवंताची आहे. ते कोण आहे, भगवंत आहे. मग आता तो दगड पण भगवंत झाला ना. त्यामुळे नामदेवांच्या मनात जर असा विचार आला असेल की त्या दगडाला ऊन लागतं आहे, बरोबर आहे की नाही. आता बघा, त्या दगडामध्ये जीव बघितला संतांनी. सामान्य माणसं जीवामध्ये दगड बघतात. बघतो ना आपण, बघतो. काही कुणाची कदर नाही. रेल्वेमधनं उतरताना समोरच्याला चढायचं ढकलून, काही नाही. बसल्यानंतर कोणी म्हातारं ग्रस्त आहे, वृद्ध आहे, मला बसू द्या, नाही. आम्ही जीवामध्ये दगड बघतो. देव दगडामध्ये जीव बघतात. म्हणून मग ती वाटी घेऊन गेले की पांडुरंग लोणी खातो. मग पांडुरंग लोणी खातो असा प्रश्न पडला ना की हेच फक्त बघत जायचं. आमचं लोणी का खात नाही, आमचं मुंग्या खातात, मुंगळे खातात, आपलं तेच आहे ना. म्हणजे माझ्या घरी तरी तेच आहे, मुंगळे खातात मात्र. तेवढी एक भूतदया आम्हाला लागते. बरं, ते इतकं देवानी पक्क करून टाकलं मुंगळ्यांची सोय की घरातल्या सगळ्यांना डायबिटीज आहे. कुणी साखरेला हात लावायला तयार नाही नैवेद्याच्या. त्यांच्या लोण्याचा गोळा पांडुरंगाला का खावा वाटतो, याचं कारण त्या दगडाला कपडे करण्यामध्ये आहे. मग त्या दगडाला सगळे कपडे बिपडे केले महाराजांनी. आणि कपडे केल्यानंतर आले घरी. 6 दिवसाचा दौरा 1 दिवसामध्ये, काय म्हणतात त्याला, एक्स्ट्रा सुपरफास्ट असा दौरा करून नामदेव महाराज आले. गोनाईने बघितलं नामदेव आले, नामदेव आले म्हणेपर्यंत तर नामदेव गठ्ठा दिसत नाही आहे. झाले विकले म्हणले सगळे, एक कपडा शिल्लक नाही आहे म्हणाले. गोनाईला थोडा अहंकार पण थोडा तिचा जागृत झाला. म्हणजे माझा नवरा इतका फिरतो, त्याला 6 दिवस लागतात एवढा गट्टा विकायला. या पोरांनी पहिल्या बाजारामध्ये एवढं सगळं विकलं म्हणाले. बरं ठीक आहे, विकला असेल म्हणाले. राजाही मनातल्या मनात हसू लागली. तिला बायकोचे, नवऱ्याचे गुण जास्त आईपेक्षा बायकोला जास्त माहीत असतात. ते म्हणले काहीतरी गडबड केली यांनी, पण बघू म्हणले. आता आलाय ना घरामध्ये, थोडं बघूयात. गेलाय तर खरी बाजाराला, बाकी काही का होत नाही. नुकसान नफा तोटा हे सगळं नंतर बघू. बाजाराला याला काढून दिलं हेच यश तिच्या डोक्यामध्ये होतं. मग आले नामदेव महाराज, पाणी बिनी दिलं प्यायला. गोनाईने विचारलं, अरे नामा, हे विकलं कुठे तू सगळं? तो बोलला काही नाही, पहिल्याच गावात सगळं संपलं म्हणलं. लोकांनी आग्रह केला मला की तुम्ही इथेच थांबा, आणखी 1 घंटाभर थांबा. लोकांनी एकमेकाला निरोप दिले आणि सांगितलं की खूप चांगले कपडे आहेत, खूप चांगले कपडे आहेत. आणि घेऊन टाकले म्हणजे सगळे कपडे आपले गेले. गोनाई म्हणल्यावर कपडे गेले, पैशाचं काय म्हणाले? ते म्हणले नाही, आपल्या आसामी आहेत म्हणाले, ते देणार आहेत आपल्याला, पुढच्या आठवड्यामध्ये पैसे आणून देतो असं बोललेले आहेत आपल्याला. ते तितक्यामध्ये गोनाई म्हणली की अरे कोण आसामी आहेत मला कळू दे. तो म्हणले अहो ते पहिल्या गावामधला दगडोबा, त्या गावातला धोंडोबा, हे सगळे आसामीकडे आपले. धोंडोबा नाईक, दगडोबा नाईक, त्यांच्याकडे दिलेत म्हणले कपडे मी. आता ते गोनाईला प्रश्न पडला आहे खरं आहे का खोटं आहे. पण म्हणले आपल्याला कधी बाजार केला नाही, दामाजी आल्यावर, आपलं दामाशेटी आल्यावर बघू काय होतं आहे. पण आता जेवण करा हे ते झालं. संध्याकाळी झोपायला सुरुवात झाली. सगळे अंथरुणं बिंथरुणं टाकले. गोनाई दामाशेटीजवळ गेली आणि म्हणाले की अहो म्हणे ते एवढं खरंच विकलं असेल का त्यांनी? उद्या आता विचारायला पाहिजे त्याला. पण हे धोंडोबा आणि दगडोबा असं काही आसामी माझ्या काळात नव्हत्या म्हणे, हे वेगळ्याच आसामी यांनी कोणत्या पकडल्यात. पण असंही म्हणे ना, आता मुलाच्या हातात कारभार दिला आहे ना आपण, आता हस्तक्षेप नाही करायचा, बघू म्हणे काय होतं. आणि तो म्हणायला लागला ना की 8 दिवसांनी पैसे येणार आहेत. मग आपण विश्वास ठेवला पाहिजे, 8 दिवसांनी पैसे येतील म्हणाले, काही प्रश्न नाही आहे. नामदेवांना प्रश्न पडला, झोप येत नव्हती. राजाही म्हणायला लागली झोप कशामुळे येत नाही आहे, धंदा झाला म्हणून का धंदा बुडाला म्हणून? नामदेव महाराज म्हणते सकाळी सांगतो, आत्ता नाही सांगत. म्हणले आता मला विचार करू दे काय काय नाही. आणि मग मध्यरात्र झाली
मध्यरात्री राजाई आणि सगळे झोपले होते. नामदेव महाराज गुपचूप घरामधून उठले आणि त्याच माळावरती गेले ज्या माळावरती कपडे घातले होते दगडांना. त्यातले 2 दगड त्यांनी उचलून आणले आणि आपल्या घरामध्ये आणून ठेवून दिले. आपल्या तळघरामध्ये जे काही असेल ठेवून दिलं. राजाईंनी बघितलं बारीक नजरेने की हे बाहेर गेलेत, आलेत, काहीतरी ठेवले आतमध्ये. म्हणजे काय झालं? नाही म्हणले ते आसामी जे आहेत ना आपले पैसे देणारे त्यांना कैद करूनच आणून ठेवून दिले म्हणे मी आता त्यांना पैसे दिल्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे कोण आहेत ते दगडोबा धोंडोबा आपले जे नाईक आहेत ते लोक आणून ठेवलेत. बरं म्हणजे आता सकाळी बघू काय असेल ते, तुम्ही झोपात. हिलाही लक्षात आलं काहीतरी बिघडलं आहे, सकाळी बघू म्हणाले. सकाळी पांडुरंगाच्या देवळात काकडा आरतीला गेले. पांडुरंगाला सांगितलं असं आहे म्हणलं ते दगडोबा आणि धोंडोबा नाईक जे आसामी आहेत त्यांना कपडे तर सगळे देऊन टाकलेत मी, आता कसं करायचं आहे बघ म्हणाले. तू पण म्हणला होता ना जाऊन बघ, वडिलांची आज्ञा आहे, संसार कर. आता तुझ्या सांगण्याचं पण मी लक्षात घेतलं होतं. आता ते दगडोबा धोंडोबा तुझ्या स्वाधीनेत म्हणाले, बघून घे काय आहेत. आले घरी, बायकोला सांगितलं की ते खाली जे दगडोबा धोंडोबा ठेवलेत त्यांच्याकडे लक्ष राहू दे म्हणजे. ते जर घराच्या बाहेर गेले ना तर आपले पैसे येणार नाही, ते तसेच सांभाळायचे आपल्याला. पैसे देईपर्यंत आपल्याकडे गहाण ठेवले असं समजपणे ते दोन्ही माणसं. ते बोलले ठीक आहे, हरकत नाही आहे. नामदेव महाराज पुन्हा बाहेर निघून गेले. तिने सासऱ्याला बोलवलं दामाशेट्टींना आणि दामाशेट्टींना म्हणाले की आता काय करायचं. म्हणले की तुमचा जो मुलगा आहे तो मुलगा अत्यंत गुणवान आणि अत्यंत हुशार आहे म्हणे. त्यांनी मला सांगितलं आहे कुलूप आरगळा घालून कोठडी घातले दोंड्याशी बंदिखानी. आरगळा म्हणजे आगळ म्हणतो त्याला आपण, असं दरवाजाला एक असतं. कुलूप घालायला सांगितलं आहे, आगळ घालायला सांगितली आणि मी सगळं उघडून बघितलं म्हणे. तिथे 2 दगडं ठेवले होते नामदेव आणि दुसरं काही ठेवलेलं नाही आहे. तुमचा धंदा बुडाला म्हणे मामाजी, काही खरं नाही आहे तुमचा. आता तुम्ही याच्या नादी लागू नका, तुम्ही तुमचा धंदा करा, किंवा आम्हाला पोटाला तरी मिळाल म्हणाले. यांच्या हातामध्ये तुम्ही देऊ नका. दामासाठी म्हणाले की नाही बघू म्हणे, त्याला आल्यानंतर बघू म्हणून. नामदेव आल्यावर म्हणले ते तुझे ते आसामी दाखव आम्हाला, कोण आहेत, कोण लपून ठेवले तू घरामध्ये. त्यांना डांबून ठेवलं आहे. नामदेव महाराज म्हणजे खाली आहे ते कुलूप लावले, त्याची किल्ली राजाईजवळ आहे, ती राजाई तुम्हाला दाखवेल म्हणते. नामदेव महाराजांनी त्यांना जायला सांगितलं. दामाशेट्टी, गोनाई, राजाई, 4 पोरं सगळेजण ते कैदी बघायला गेले आतमध्ये. धोंडोबा दगडोबा दोघं. तर धोंडोबाच्या अंगावरचे कपडे काढले, दगडोबाच्या अंगावरचे कपडे काढले. अक्षरशः सोन्याचे गोळे होते ते मोठमोठे, अक्षरशः सोन्याचे गोळे होते. आता ते सोन्याचे गोळे बघितल्यानंतर दामाजी तर इतके आनंदी झाले, म्हणाले माझ्या आयुष्यामध्ये मी एवढं करू शकलो नाही. एका प्रवासामध्ये, एका बाजारामध्ये नामदेवाने मध्ये एवढं सोनं कमवून आणले. पण नामदेव अत्यंत सच्चिले, खोटेपणा करणार नाही आहे, लोकांना फसवणार नाही, लुबाडणूक करणार नाही, चोरी करणार नाही, डाका टाकणार नाही, असं काहीच जर नामदेव करत नाही. आणि तरी एवढं सोनं जर घरामध्ये आलं आहे याचा अर्थ नामदेवाची व्यवसायाची हातोटी विलक्षण आहे म्हणाल. इतका चांगला व्यवसाय आपल्याकडे कोणी केला नाही. बरं ठीक आहे म्हणलं. मग नामदेवाचं कौतुक झालं, सगळं झालं. आणि मग आता ते त्यांच्याकडे करन्सीच आली ना, दामाजींच्याकडे करन्सी आली, ती सोन्याचा गोळा म्हणजे करन्सी आली. मग दामाजी काय करायचे की दामाशेट्टी थोडं त्यातलं सोनं काढायचे, बाजारात जाऊन याला कपडे, त्याला हे, बायकोला दागिने, सुनेला दागिने, नातवाला कपडे, घराला रंगरंगोटी, असं सगळं दामाजींनी सुरू केलं. थोडं सोनं काढायचं, थोडं आणायचं. गावामध्ये अशी चर्चा सुरू झाली की दामाजींना काहीतरी गुप्तधन सापडलेलं आहे. गुप्तधन सापडलं म्हणून रोज सोनं मोडायला लागलेले आहे, आणि सोनं मोडायला लागलेत म्हणून हे घरामध्ये ऐश्वर्य आलेलं आहे. म्हणजे दामाजीला हे गुप्तधन सापडले. दामाजी म्हणले गुप्तधन काही नाही, सरळ होते मार्गी. त्यांना माहीत होतं यांनी प्रामाणिकपणे पैसे कमवलेले आहेत. म्हणले काही नाही. म्हणले आमचा नामदेव गेला होता, त्यांनी दगडोबा धोंडोबा 2 आसामी पकडल्या, त्या आसामीकडनं त्यांनी व्यवसाय केला म्हणाले, आणि त्याच्या बदल्यात त्याला हे सोनं मिळालं हो म्हणाले, बाकी काही नाही आहे. आता ते दगडोबा धोंडोबा हे कळालं लोकांना, हे दगड आहेत. ज्यांच्या शेतामधले ते दगड होते ते लोक दामाजींच्या घरी आले, दामाशेट्टींचे. त्यामुळे आमचे दगड आहेत, ते तुमचे नाही आहेत, ते आमचे दगड आहेत. सोन्याचे जे दगड आहेत ते आमच्या शेतातले दगड, तुम्ही कसे काय तुमच्या बालकीचे म्हणता. तितक्यात नामदेव बाहेरून फिरून आले आणि बघितलं काय चाललेलं आहे. बघितलं तर हे लोक आलेले, त्या गावातले लोक सगळे, आणि म्हणाले की आता काय करायचं आहे. नामदेव म्हणाले बरोबर आहे, त्यांचं काहीच चूक नाही म्हणाले. त्यांच्याच ते जे काही ते दगड आहेत त्यांच्या शेतातले दगडं मी आणून इथे कैद केलेले आहेत. म्हणजे ते काही आपले दगडं नाहीत, घेऊन जाऊ द्या म्हणले त्यांना. पण एवढंच करा म्हणले की तुमचं घेऊन जात असताना माझे जे कपडे त्यांना मी घातलेत सगळे, आता ते जुने झाले म्हणे, आता बाजारात नाही चालणार ते कपडे, त्याचे पैसे द्या आणि तुम्ही तुमचे सगळे दगड धोंडे काय घ्यायचे ते घेऊन जा म्हणले. आमचा काही आक्षेप नाही, आमचं सोनं नाहीच आहे मुळामध्ये, ते आम्हाला आलं ते आपोआप म्हणून आम्ही ठेवून घेतलेलं आहे.
मग ते म्हणले किती कपडे होते? एवढे गठ्ठे होते. म्हणले 6 दिवसाचा बाजार होता. काय 500 रुपयाचं ते काही व्यवसाय असेल त्यावेळेचा. त्या माणसाने खुश झाला. म्हणजे एवढं सोनं द्यायला लागला. 500चा व्यवसाय होता. म्हणले आणखी 500 रुपये घे, 1000 रुपये घेऊन टाक, आमचं ते सोन्याचे दगड दे म्हणले. धोंडोबा आणि दगडोबा आम्हाला परत कर. अत्यंत आनंदामध्ये ते 2 सोन्याचे गोळे घेऊन ते लोक गेले. इकडे नामदेवांच्या व्यवसायातले सगळे पैसे पण नामदेवांना मिळून गेले, कारण कपड्याचे पैसे तर घ्यायचेच होते. ते घेतले. नामदेवांनी मस्त पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेले. हे लोक आपल्या शेतामध्ये पाऊल टाकत नाहीत तोपर्यंत त्या सोन्याचे दगड पुन्हा दगड झाले. आणि मग तिथनं ती नामदेवांची प्रचिती पंचक्रोशीमध्ये झाली. मग नामदेवांच्या दुकानावर लोक मुद्दाम जायला लागले की नामदेवांचा वेळ कमी जावा व्यवसायामध्ये, त्यांची विक्री लवकर व्हावी आणि त्यांना भगवत भजन करण्यासाठी वेळ मिळावा, अशा प्रकारची एक भूमिका त्या पंचक्रोशीमधल्या ग्राहकांनी केली. आणि मग नामदेवांचा व्यवसाय जमेल तसा व्यवस्थित, फार काही चांगला नव्हता परंतु जमेल तसा चालायला लागला. आणि त्याच्यामधनं तो चालत चालत मग इकडचं ते काय झालं की तो व्यवसाय इतका सुरळीत झाला की त्या व्यवसायामधले टक्के टोनपे नामदेवांना कळालेच नाहीत कधी. लोक म्हणायचे ते देवाला दिल्यासारखा तो व्यवहार झाला. आणि मग कधीतरी तो व्यवसाय बुडायला पण आला, अडचणी पण वाढल्या, बाजार व्हायला लागले, पण पैसे तेवढे मिळत नव्हते. आणि त्याच्यामध्ये काय म्हणता येईल, अनन्य प्रकारच्या अडचणी नामदेवांच्या समोर येत गेल्या. पण अडचणी आल्या तरी मागे पुढे उभा राहे सांभाळीचा, आलिया आघात निवाराया. आलेले आघात असे काही ना काहीतरी करून कधी दगडोबा कधी धोंडोबा होऊन नामदेवांच्या संसारामध्ये ते सगळं करायला लागले. मग आई म्हणायला लागली की अरे हे सगळं खरं आहे तुझं नामदेवा, पण आता तुझा इतका चांगला व्यवसाय तू केला, पण तुझं संसारातलं लक्ष अजून चांगलं पाहिजे रे. बघ बाकीच्या लोकांनी किती प्रगती केली, आता तुझं दिवसेंदिवस गल्ला कमी व्हायला लागलेला आहे, गल्ला वाढायला पाहिजे की नाही. मग असं कर तसं कर, रोज नामदेवांच्या मागे सकाळ दुपार संध्याकाळ लागायचे. गोनाई त्यांच्या मागे लागायचे आणि म्हणायचं तू अजून लक्ष दे, अजून लक्ष दे. मग नामदेव त्यांना म्हणाले की आई काया वाचा म्हणे ममत्व माझे ठाई, माझ्या ठाई तुझं जे ममत्व आहे की नाही, तोंडाने माझंच नाव घेते, माझ्यासाठीच सगळं करते, मनामध्ये माझंच ध्यान करते, ते तू ठेवी विठोबाच्या. माझ्या ठिकाणी जे ठेवलं आहे ते तू विठोबाच्या ठिकाणी ठेव. मग हा कृपा सिंधू न संभेल तुझं, अनाथाची लाज हाती राखे. आई तू माझ्यासाठी जेवढं करते की नाही, असाच तो तुलसीदासांच्या आयुष्यामधला पण प्रसंग आहे की त्याच्याकडे माझ्याकडे येण्याच्या ऐवजी तू जर तेवढं देवाचं ध्यान केलं तर काय होईल. तशाच प्रकारचा उपदेश नामदेवांनी आईला केला आणि सांगितलं की तुझं रात्रंदिवस जे माझ्या व्यवसाय चालण्यासाठी जी मरमर चालू आहे, चिंतन माझ्या व्यवसायाचं जे तू करायला लागली, ते चिंतन थोडं तू पांडुरंगाकडे वळवलंस की नाही, तो कृपासिंधू तुला कधीच दूर जाऊ देणार नाही आणि तुझ्यावरती सगळ्या प्रकारची कृपा करेल. मी त्या कृपेचा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे माझी तुला विनंती आहे की आता तू माझ्या मागा लागायचं सोडून दे आणि काय कर म्हणाले की भगवंताचं नाव तू आता घे. तोपर्यंत ते दोघे आणखी म्हातारे पण झाले होते. आता त्यांचा पर्याय पण नव्हता. जसं नामदेव चालवेल तशा पद्धतीने ते घर चालू होतं. दारिद्र्य येतं. दारिद्र्य काय म्हणते का, भगवंताच्या कृपेची खून आहे. ते कुणी मागितलं होतं ना दुःख, मला काय द्यायचं तर मला दुःख द्या, का तर दुःखामध्ये भगवंताची आठवण होते, असं म्हणून तो दृष्टांत आपण सगळीकडे देतो. परंतु भगवंत मुद्दामच दारिद्र्य याच्यासाठी देतो की दारिद्र्य दिलं म्हणजे काय होतं, आसक्तीचे विषय आपोआप कमी 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 व्हायला लागतात. फारशी आसक्ती राहत नाही. 2 घरं झाले तर एका घराचं कुलूप, 2 कुलपं सांभाळावे लागतात. सरळ सरळ गोष्ट आहे. 2 घरं होण्याचा अर्थ 2 कुलपं सांभाळायचे आहेत. 1 कुलूप सांभाळता सांगा नाकात दम येतो लोकांच्या. मग त्यांनी 2 कुलपं कसे सांभाळायचे आहेत. 2 गाड्या घेतल्या की त्याच्या पार्किंगला वेगळे पैसे. आपल्या व्यवहारामध्ये हे होत. आता या व्यवहारामध्ये जर इतक्या बारकाईने विचार केल्यावर लक्षात येतं की वृद्धी जी आहे संसारामधली, ती प्रत्येक वृद्धी तुमचे पाय अडकवत असते. ते जाळं येते, कमळाचं त्या कळ्यामधल्यासारखं जाळं आहे की तुम्ही आतात जाता आणि तुम्हाला बाहेर यायचा रस्ता सापडत नाही. तशा प्रकारे मग संत जे असतात त्यांच्या बाबतीत देव काय करतात, त्यांच्या आयुष्यामध्ये ह्या कटकटीच ठेवत नाही. कुलप लावायसारखं घरच देत नाहीत त्यांना. मग कुलूप लावायची गरज नाही, लागलं आहे की नाही बघण्यासाठी पुन्हा येतात ना बरेच लोक. 25-30 पायऱ्या. मला पण मध्ये झालं होतं, त्याला एक आजार पण म्हणतात काहीतरी, पण तो आजारातनं बाहेर पडलो मी. पण 10 पायऱ्या उतरल्यानंतर वाटलं आपण लावलं आहे की नाही कुलूप, मग परत 10 पायऱ्या वर चढायचं आणि कुलूप लावायचं. हे जे सगळं आहे की नाही, हे त्या संतांच्या बाबतीमध्ये देव होऊच देत नाही. कुलूप लावायला घरच देत नाही त्यांना. बऱ्याच जणांना तर घरच नाही आहे. असलं घर तरी कुलूप लावून ठेवावं अशा प्रकारची जिनस त्या घरामध्ये ठेवत नाही आणि त्या सगळ्यांचे पाश तो कमी करत जातो. नामदेवाच्या आयुष्यामध्ये तो प्रसंग आला आणि ते पाश कमी व्हायला सुरुवात झाली. म्हणजे काय झालं, दारिद्र्य यायला सुरुवात झाली. ते दारिद्र्य आलं नामदेवांच्या घरी. आल्यानंतर राजाईच्या पोटी हे 4 पोरं होते. सगळा संसार चालवायचा. लोकांच्याकडे मागून आणण्याची सुरुवात झाली. लोकांच्याकडून मागून आणायचं आणि चूल पेटवायची, अशा प्रकारची ती सुरुवात झाली. चिडली, खूप चिडली, संताप झाला. काय समजून माझ्या वडिलांनी मला इथं दिलं होतं, काय स्वप्न मी रंगवले होते या घरामध्ये येत असताना,
माझ्या मनामध्ये काय होतं, माझा नवरा असा असेल, माझा सासरा तसा असेल, माझं घर तसं असेल, माहेरच्या माणसांना करणं तर दूरच राहिलं, पोटच्या पोरांना पण मला खाऊ घालता येत नाही. आणि बघा ते लोक कसे आहेत, ते लोक म्हणजे असतातच आजूबाजूला, कुणाच्याही आजूबाजूला, ते सांगतच नाही त्यांचं काय बिघडलं, ते फक्त आपली मजा बघतात. जे आपण म्हणतो की त्यांचं बघा, तर त्यांचं आपल्यापेक्षाही वाईट असतं, पण ते आपल्याला दाखवताना असं दाखवतात की आपल्याला वाटतं त्यांचं फारच चांगलं आहे आणि आपलं फारच बिघडलेलं आहे. असे लोक त्याही काळामध्ये होते. त्यामुळं राजाई रोज धुणे धुवायला जातानाच्यापेक्षा धुणं धुवून आल्यानंतर दुप्पट दुःखी असायची. ते सगळं ऐकून ऐकून आजूबाजूचं. मग एक दिवस तिने ठरवलं, म्हणाले आता काही नाही, यांना सांगून उपयोग नाही आहे. सासरे आता इतके वृद्ध झालेत की सासऱ्यांच्या कानावर काही घालावं तर त्याला दुःख दिल्यासारखं होईल. सासू सांगून थकलेली आहे. आता आपण आपलं आयुष्य संपवलेलं बरं म्हणाले. सगळ्यात सोपं, त्या विठाला कडेवरती घेतलं, गोंद्याला खांद्यावरती घेतलं, असून 2 पोरं असे अंगावरती बसवले, ताड 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 करत ती घराच्या बाहेर पडली. चंद्रभागेच्या काठावरती गेली. पावसाळ्याचे दिवस होते. तुडुंब भरून ती नदी वाहत होती त्या ठिकाणी. आणि त्या तुडुंब नदीमध्ये तिने हात जोडले. पांडुरंगाला म्हणाली की पांडुरंगा, तुझ्यासाठी म्हणून मी चालले, फक्त दुसरं काही नाही होणार. तू जर थोडं जर आमच्याकडे दुर्लक्ष केलं असतं ना तर माझं चांगलं चाललं असतं. म्हणजे त्या देवाजवळ गेल्यानंतर सर्वसामान्य माणूस हात जोडल्यानंतर काय मागतो देवाला, काय म्हणतो? साधी गोष्ट आहे ना, देवा आमच्याकडे लक्ष असू द्या, बाकी काय म्हणणार. ही म्हणली की तू थोडं दुर्लक्ष केलं असतं तर बरं झालं असतं. इतकं लक्ष दिलंस तू की माझा नवरा निव्वळ तुझ्या मंदिरात पडू नये म्हणली. हे तुझं लक्ष देणं कमी व्हायला पाहिजे होतं. तुझ्या दुर्लक्षाची अपेक्षा आहे म्हणली मला. ते काही तू दुर्लक्ष करायला तयार नाही. फारच लक्ष दिलं म्हणलं. तू गरीब काय केलं, भिकेला काय लावलं, 4 पोरं वसंगळी काय दिले, नवरा तो भजन करणारा काय दिला, बाहेर पुन्हा 4 माणसांना घेऊन येणारा काय दिलं जेवायला, एकाचीच खायची मारामारे, 4-4 माणसं घरी घेऊन यायला लागलं. म्हणलं फार लक्ष दिलं म्हणलं. तुझ्या लक्ष देण्याने आता मी जीव द्यायचं ठरवलेलं आहे असं म्हणलं. आणि तिने घाटावरून चंद्रभागेमध्ये त्या मुलांसकट उडी मारली. तेव्हा नामदेव मंदिरामध्ये होते, अंतर्ज्ञानी होते. लक्षात आलं म्हणजे आता हिने उडी मारली, झालं म्हणले. एवढ्या पुरामध्ये आता तिला कोण वाचवणार म्हणले. मनात विचारायला आपली जबाबदारी काय. आपली जबाबदारी ही आहे म्हणले, समोर उभा आहे विटेवरती, आपली दुसरी जबाबदारी नाही. तिचं नशीब आहे म्हणाले. काय जेवढे श्वास घेऊन आली तेवढे श्वास तिचे आहेत. लेकराचं काय त्यांचंही तसंच आहे म्हणलं. असेल अल्प आयुष्य पोरांना, काय नाही म्हणले. आपलं पांडुरंगाचं आपल्याला ध्यान करायचं. रुक्मिणी आईसाहेब बाजूला उभ्या होत्या. पांडुरंगाला म्हणाले, अहो हे का असे पावसाळ्यातला प्रसंग आहे. देव झोपलेले, आषाढीला देव झोपतात, कार्तिकीला उठतात. मध्ये एकदा ते भाद्रपदामध्ये हे जे काकडा आरती, शेजारती, धूप आरती, नैवेद्य, पाद्यपूजा, तुळशी अर्चन, उटी पूजा, महापूजा, हे जे सगळं होतं की ते देवाचे उपचार, त्याचा जो कोलाहल आहे, त्या कोलाहलामुळे 2 महिन्यानंतर एकदा तो फक्त कूस बदलतो. भाद्रपद महिन्यामध्ये फक्त कूस बदलतो आणि पुन्हा झोपी जातो. त्याचा तो झोपायचा काळ आहे, त्याचा आरामाचा काळ आहे. त्या आरामाच्या काळातच नेमकी राजाईने उडी मारली. आणि मग रुक्मिणी आईसाहेब गेल्या, हलवलं पांडुरंगाला, म्हणल्या बघा बालंट येईल तुमच्यावरती. ती तुम्हाला काय सांगून गेली, तुमच्यावर सगळा दोषारोप ठेवला. म्हणले जाताना जी चिठ्ठी लिहिलेली आहे, आता पोलीस आल्यानंतर चिठ्ठी जी सापडणार आहे त्यात तुमचंच नाव आहे म्हणाली, दुसऱ्या कोणाचं नाही. तुम्ही आमच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं असतं तर आम्ही वाचलो असतो, असं स्पष्ट शब्दात लिहिलं आहे तिने त्याच्यामध्ये. फार अवघड चिठ्ठी आहे म्हणली. ह्याला तुम्हाला सदोष मनुष्यवधाचा हे काय काय सगळे कलम लागतील म्हणाले. पळा इथनं लवकर. पांडुरंगाने रूप धारण केलं. ते गोपाळपूरपर्यंत पोहोचले नव्हते. विष्णुपदाच्या पुढे ते सगळे 4 जण असे त्या पाण्यामध्ये गटांगळ्या खात होते. अलगद उचलून घेतलं त्या 4घांना आणि 4घांना आणून महाद्वारामध्ये ठेवलं पांडुरंगाने की अरे असं करू नका. त्यांना समजलं पण नाही कोणी उचललं आहे, काय उचललं आहे, पण ते सगळे 5 जण महाद्वारामध्ये आणून पांडुरंगाने ठेवले आणि पुन्हा आपल्या जागेवरती जाऊन उभे राहिले. दरम्यान काय झालं की महाद्वार काय असतं माहिती आहे का, काही ना लहान मुलांचे चेष्टा विचित्र असतात. आपल्याकडे बघा शेतामध्ये साप मारतात, शेतामध्ये साप निघाला तर आपण मारून टाकतो साप. पण ते मुलांचा खेळ काय असतो, मारलेला साप रस्त्यावर आणून टाकतात. मग लोक दचकले पाहिजे, लोक घाबरले पाहिजे. हे मुलांचा खेळ आपणही खेळलो आहे, ते म्हणजे ते काय त्या मुलांचाच प्रश्न नाही. तसं त्या महाद्वारामध्ये कुणाच्या तरी वाड्यामध्ये मोठा साप निघाला होता, मोठा अगदी नागच निघाला होता. त्या नागाला लोकांनी मारून टाकलेलं होतं. पण मारल्यानंतर त्या घरातल्या पोरांनी तो नाग आहे तो रस्त्यावरती आणून टाकून दिला. जिथे ह्या 4घांना 5 जणांना पांडुरंगाने आणून उभं केलं त्याच्या अगदी नजरेच्या टप्प्यामध्ये तो मेलेला नाग पडलेला होता. राजाई म्हणली हे आपण इतक्या पुरामधून जे वाचलो आहेत ना म्हणले, हे लक्ष देण्याचाच परिणाम आहे, दुसरं काहीच नाही म्हणाले. नाही तर आपण वाचलोच नसतं. किती पूर होता, किती गटांगळ्या खाल्ल्या, नाकातोंडात पाणी गेलं, 2 लेकरं हातातून सुटले पण होते. माझ्या दोघांनाच फक्त हातात धरलं होते. म्हणजे 4ही कुठून आले, 2 सुटले तर होते आपल्या जवळचे.
हे काही नाही म्हणले, हे त्या लक्ष देण्याचा परिणाम झाला आहे आपल्यावर. त्यांनीच काहीतरी केलं म्हणजे आता याला अद्दलच घडवायची आहे. तो नाग उचलला, त्याचे तुकडे केले आणि घरामध्ये शिजवायला टाकले. म्हणजे आता हे नाग आता हा मारला म्हणजे याच्यात जवळ विष आहे. हे विष आता आपल्या पोरांनाही खाऊ घालू आणि आपणही खाऊ म्हणाले. हे विष खायचं आणि आत्महत्या करायची, दुसरं काहीच करायचं नाही म्हणजे आपल्याला. विष खाऊन घ्यायचं आहे. विष खाऊन घ्यायचं म्हटल्यानंतर ती घरी गेली, तिने अन्न शिजवलं, सगळं तयार केलं अन्न. आणि अन्न तयार केल्यानंतर नामदेव महाराजांचं भजन संपलेलं होतं मंदिरामधलं. घरामध्ये आले, तिने बघितलं आता हा माणूस बाहेर गेला की आपल्याला काढायचं, त्याच्याशिवाय काढायचंच नाही. पोरांना फक्त खाऊ घालायचं, आपल्याला नवऱ्याला मारायचं नाही म्हणले. आपल्याला त्याचं काय असेल ते असेल, आपल्याला जीव संपवायचा आहे. नामदेवांना ते तुम्हाला बोलवलं होतं, त्यांनी बोलवलं होतं, यांनी बोलवलं होतं, ते आठवण करू लागले. सगळं सांगितलं. मग नामदेव महाराज म्हणले की नाही आता मला कंटाळा आला, मी घरातच बसून राहणार, संध्याकाळीच जाईल म्हणले, आता हरिपाठालाच जायचं, मध्ये आधी काही मला जायचं नाही आहे. आणि म्हणजे काहीतरी शिजायला लागले घरामध्ये शिजायला लागले म्हणल्याबरोबर ही चपापली आणि म्हणली नाही ते पोरांसाठी काहीतरी टाकलं, कण्या टाकल्यात, अजून काहीतरी टाकलं व्हायला लागले. म्हणले असं आहे का? म्हणलं ठीक आहे, हरकत नाही. ध्यान करत बसले, आपले पांडुरंगाचं ध्यान केलं. तिकडे रुक्मिणी आईसाहेबांनी सांगितलं की पहा तुमच्यापेक्षा वस्ताद बायको आहे म्हणाले तिची, राजाई तुमच्यापेक्षाही वस्ताद आहे, आता तर तुम्हाला काही ना काहीतरी केलं पाहिजे. म्हणले ठीक आहे म्हणाले, बघू आपण. नामदेव मग आपलं भजन झालं, परत हरिपाठाला निघून गेले. राजाई तिथे झाकण काढायचं ठरवलं की पोरांना म्हणले घ्या ताटा घ्या, बसा तुम्ही आता. शेवटचं बघून घेतलं आपल्या लेकराकडे, आपणच जन्म दिलेली, पोटातनं आपल्या आलेली लेकरं. डोळ्यामध्ये पाणी आलं राजाईच्या आणि म्हणाले की बाळांनो, पुढच्या जन्मामध्ये तुम्ही माझे मुलं झालात आणि मी चांगल्या घरामध्ये पडले तर तुम्हाला गोडजोड खाऊ घालेल म्हणले, पण आज हेच तुम्हाला खाऊ घालायचं मला, माझ्याजवळ दुसरं काही नाही आहे. आणि तुमच्या पुढच्या यातना संपवायसाठी मी हे करायला लागले. पुढच्या फार वाईट यातना आहेत, याच्यापेक्षा अजून दारिद्र्य येणार आहे, ते सगळं संपवायसाठी आता ही पंगत आपल्याला करायची म्हणाले. रुक्मिणी आईसाहेब म्हणल्या बघा ते अवघड झालं बरं का, ते राजाई आता नक्की खाऊ घालणार, तुम्ही पटकन जा म्हणाले इथून. ते म्हणले ठीक आहे आता करू आपण काहीतरी सोय. राजाईने झाकण उघडलं की ते सगळं सोन्याच्या सुवर्ण मुद्रांचाच तो भांडं निघालं. त्याच्यामध्ये सुवर्ण मुद्राचं भांडं निघाल्याबरोबर राजाई चपापली. म्हणाली आधी नुसतं वाचवलं होतं, आता म्हणे जगण्याचं निमित्त पण द्यायला लागला, दोन्ही करायला लागला. आधी वाचवलं, आता जगण्याचं निमित्त दिलं. खुश झाली एकदम आनंदाने, पोरांना आवाज दिले, सुवर्णमुद्रा प्रत्येकाच्या खिशात 4-4 टाकून दिल्या. म्हणजे जा दुकानामध्ये घेऊन या पाहिजे ते तुम्हाला. कित्येक दिवसापासून मनसोक्त खरेदीच नव्हती केली, शॉपिंग विपिंग काही, इतके मॉल गावामध्ये पण काही राजाईला त्याच्यात जाताच येत नव्हतं. म्हणजे चला आता मग गेले मुलं, सगळं मनाप्रमाणे त्यांनी खरेदी केली, घराला रंगरंगोटी केली, काय पंचपक्वान्नाचं जेवण केलं. आणि मग नामदेवांना निरोप पाठवलं की नामदेवा चला जेवण तयार झालेलं आहे, जेवायला या. नामदेव म्हणजे आत्ता तर ते काय कन्या केल्या म्हणत होती, पोरांपुरत्याच केल्या, तुमच्यासाठी नाही आहे, आता जेवायचं आमंत्रण. ठीक आहे म्हणाले. पाटावरती बसवलं नामदेवांना, सुगंधी सगळे उदबत्त्या आहे ते लावलेल्या. नामदेव म्हणले काहीतरी गडबड झालेली आहे म्हणले, याच्याशिवाय असं होणार नाही. आणि मग नामदेवांनी ते बघितलं सगळं. बघितल्यानंतर राजाईला म्हणाले की राजाई नेमकं मला सांगा की काय झालेलं आहे, तुम्ही इतकं मला जे प्रेमाने बोलवायला लागला, तुम्ही जेव खाऊ घालायच्या गोष्टी करायला लागला, हे घरामध्ये सगळं नवीन सगळं पडदे बिडदे सगळे बदललेले दिसायला लागलेत, काय आहे? तर राजाईने सांगितलं की असं असं झालं म्हणाले. डेरा उघडवणी राजाई जवळ पाहे, तोंडावरी भरले आहे अवघे सोने. अवघं सोनंच त्याच्यामध्ये निघालं म्हणले. आणि हे काय मी चोरून नाही आणलं म्हणले, तुमचे जे धोंडोबा दगडोबा होते तसाच प्रकार झाला म्हणले पुन्हा. त्यावेळेला तुम्ही परत केले, पण ते परत फिरून आपल्या घरीच आले म्हणले. काहीतरी योग आहे म्हणले, हे आपल्या घरचंच आहे, हे काही दुसऱ्याच्या घरचं नाही आहे. फिरून आपल्याकडे यायला लागले म्हणजे काय म्हणाले. नामदेव महाराज म्हणले अरे 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 आता पुन्हा आपली वाईट दशा सुरू होईल म्हणले. सोनं घरात आलेलं आहे, हे वाईट दशेचं लक्षण आहे, हे आपली दशा बिघडण्याचं लक्षण आहे म्हणाले. आपल्याला हे सोनं वापरता येणार नाही. फार तर आता जे काही स्वयंपाक केलेला आहे तेवढा स्वयंपाक तुम्ही घ्या म्हणले खाऊन, त्याच्यामध्ये मी काही तुमच्या आडकाठी आणत नाही. आणि हा सुवर्णमुद्राचा जो हंडा आहे ना तो मला देऊन टाका म्हणाले. विष तया झाले धनमान जन, वसविती वन एकांती त्या. त्यांना ते विष वाटायचं ते धन, आणि मग जंगलामध्ये जाऊन एकांतामध्ये राहायचं असा नामदेवांचा स्वभाव होता. ते सगळा हंडा उचलला सुवर्णमुद्रांचा, आणि तो हंडा जसा आपण परीस बघितला ना जसा फेकून दिला होता, त्याच पद्धतीने त्या सुवर्णमुद्रा सगळ्या चंद्रभागेमध्ये विसर्जित करून टाकल्या आणि आल्या. आणि राजाईला सांगितलं की आता दारिद्र्याची आपलीच भेट आहे, दुसरं कोणी आपल्याकडे येणार नाही. अशा प्रकारच्या संपत्तीसाठी माझा जन्मच झालेला नाही म्हणाले, काही जन्म झालेला नाही. राजाई पुन्हा दुःखी झाली. मग पुढच्या भागामध्ये माहेरच्या लोकांना निरोप पाठवला आहे, भाऊ आलेत. मग त्या भावांचा आणि नामदेवांचा संवाद आहे. एक तुमचा माझा संसार आहे तसाच एक सामान्य संसार पण 2 पातळ्यावरती चालू होता. तिकडे नामदेवांचा संसार चालू होता देवाबरोबरचा, आणि इकडे घरामध्ये राजाईबरोबरचा पण संसार चालू होता. त्यामुळे त्या संसाराकडे नामदेव कशा दृष्टीने पाहतात हे या कथेतनं आम्हाला बघायचं आहे.
चमत्कार त्यांनी जे केले, काय सुवर्ण मुद्रा निघाल्या, ते धोंडोबा दगडोबा सोन्याचे झाले, दगड सोन्याचे झाले, हे चमत्कार याच्यातला बाजूला ठेवा. परंतु अशा प्रकारचा अलभ्य ज्याला म्हणता येईल, अशा प्रकारचा औचित्य ज्याला म्हणता येईल, अशा प्रकारचा अकस्मात ज्याला म्हणता येईल, तो लाभ आमच्या संसारात होत असेल तर त्याच्याकडे आम्ही कशा पद्धतीने बघितलं पाहिजे, ही दृष्टी आम्हाला मिळाली पाहिजे. पहिली गोष्ट, ते आमचं नाही याच्यावरती आमचा विश्वास असला पाहिजे. ते आमचं नाही आहे, आम्ही घाम गाळलेला नाही आहे, आम्ही कष्ट केलेले नाही आहेत, आमच्यासाठी ते नाही आहे, हे आमच्यावरती कुठल्या तरी वेगळ्या कृपेने आमच्याकडे आलेला आहे. मग ते कृपेने आलेलं असेल तर त्याच्याशी आमचा व्यवहार कसा असला पाहिजे, त्या धनाची आम्ही कशा पद्धतीने बघितलं पाहिजे. येताना लोकांच्याकडे धन येत नाही असं नाही, अचानक येत. वृद्धापकाळामध्ये कुणीतरी श्रीमंत करोडपती होऊन जातं. अजून काय काय बरेच कथा आम्ही ऐकतो ना, कुणाला सोनं सापडतं, कुणाला कुणाची तरी संपत्ती येते, कुणी कुणाला तरी देऊन टाकतं की हे आता तूच बघ, तुलाच सगळं माझं आहे. अशा परिस्थितीमध्ये त्या धनाकडे, त्या लाभाकडे, त्या संपत्तीकडे आमची बघायची दृष्टी कशी असली पाहिजे, जी नामदेवांची आहे. हे माझं नाही, हीच माझी दृष्टी असली पाहिजे. आणि मग हे माझं नाही तर फेकून द्यायचं आहे का? नामदेवांमध्ये ती ताकद होती की सुवर्णमुद्रा फेकल्या तर त्याची वाळू होणार होती. आमच्या सुवर्णमुद्रा फेकल्या तर वाळू होणार आहे का? नाही होणार. आम्ही सोन्याचे दगड वापस देऊन टाकले तर त्या दगडाला पुन्हा, सोन्याला पुन्हा दगडामध्ये करण्याचं सामर्थ्य आमच्यात आहे का? नाही आहे. मग आम्ही कसं वागलं पाहिजे? आम्ही त्याच्याकडे विश्वस्ताच्या भूमिकेतून वागलं पाहिजे. जेव्हा आमच्याकडे असा अतिरिक्त प्रकारचं धन संपत्ती संचय आमच्याकडे होईल, जेव्हा आमच्या मनाला पटेल की ही माझी लायकी नाही, साध्या शब्दामध्ये ही माझी लायकी नाही आहे, हे माझं नाही आहे, हे माझ्या कर्तृत्वाचं फल नाही आहे, हे माझ्या कष्टाच्या प्रमाणामध्ये नाही आहे, त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी विपरीत माझ्या हातात आलं आहे, फेकून देता येत नाही. कारण फेकून दिलं तर ते बदलणार नाही, ते सामर्थ्य आमच्यात नाही. ते सांभाळायचं पण आहे आणि त्याचा विश्वस्त म्हणून विनियोग करायचा आहे. जितका चांगला विनियोग करता येईल, जितक्या चांगल्या ठिकाणी विनियोग करता येईल, आपल्या मनामधल्या व्यथा ज्या आहेत त्या व्यथा, समव्यथा असणाऱ्या लोकांच्यामध्ये त्यांच्या व्यथा कमी करण्यासाठी जेवढा वापरता येईल तेवढा आम्हाला विनियोग करायचा आहे. कथेत नाही एवढंच लक्षात घ्यायचं आहे की अशा प्रकारच्या अचानक झालेल्या धनलाभाला आपलं समजायचं नाही. मग आपलं समजायचं नाही तर आमचा व्यवहार कसा असला पाहिजे? नामदेवांनी घालून दिला तो धडा, हे आपलं नाही आहे. नाही, आपल्याकडे कन्यास शिजतील, पंचपक्वान्नाचं जेवण आपल्याकडे होणार नाही. इतका मोठा निग्रह. माणूसच आहेत ना शेवटी नामदेव महाराज, लेकरं त्यांचेच आहेत ना, बायको त्यांचीच आहे ना, आई त्यांचीच आहे, वडील त्यांचेच आहेत. त्यांच्या तोंडचा घास काढायची पण तुमची तयारी असली पाहिजे. तो आनंदाचा, तो गोड जो घास आहे तो त्यांच्या तोंडातून काढून त्यांना कन्या खाऊ घालणं, काय दुःख झालं असेल नामदेव महाराजांना त्यावेळेला. कल्पना करून बघा, माणूस म्हणून की एवढं सगळं अनायास आलेलं आहे आणि ते आपण फेकून द्यायला लागलो. त्यांनी माहिती आहे की उद्या आपल्या बायकोला वनवन फिरून सगळं गोळा करायचे आणि चूल पेटवायची आहे. तशाही अवस्थेमध्ये आपला निग्रह न ढळू देणं हे संताचं लक्षण आहे. अशा संताच्या चरित्राचं कथन आपण या ठिकाणी, चिंतन आपण या ठिकाणी करायला लागलो. आणखी एखादा भाग चरित्राचा होईल आणि नंतर मग त्यांच्या कर्तृत्वाचा भाग आपण बघणार की त्यांनी काय केलं नेमकं. नामदेवांनी वारकरी संप्रदायाचा काय नामदेवे रचिला पाया, तो नामदेवांनी पाया काय रचलेला आहे, त्याच्यावरती कळस कसा ज्ञानोबा झाले आणि ते मंदिर कशा प्रकारचं आहे आणि त्या मंदिरामध्ये आत्ता नामदेवांची मूर्ती नेमकी कुठे आहे, ते मूर्तीची जागा पण आम्हाला शोधायची की नामदेव कुठे आहेत त्या मंदिरामध्ये. ते आपल्या यथावकाश बाकीच्या भागांमध्ये आपण बघूया. आज आपण हे चमत्कार बघितले, नामदेवांचं अलौकिकत्व बघितलं आणि ते काही फार मोठी गोष्ट नाही आहे. सगळं जग त्याच्या वृक्षाचे ही पानं हले ज्याची सत्ता असं म्हणलेलं आहे. ते तिकडे गोकुळामध्ये गोपांना आणि गोपींना घेऊन श्रीकृष्ण जायचे, गाईंना चारायला सोडायचे, दुपारचं जेवण बिवण करायचे, काला म्हणायचे त्याला, तो काला करायचे आणि मग सगळे शांत असे डोक्याला दगड घेऊन सगळे पडलेले असायचे. आणि मग ते म्हणायचे, कृष्णा काहीतरी मनोरंजन पाहिजे रे. मग ते म्हणायचे, ठीक आहे, मी आता बासरी वाजवतो, तुमचं मनोरंजन करतो. आणि मग कृष्णाचा तो बासरीचा स्वर यायचा. त्याचं तुकोबांनी वर्णन केलं की त्यांनी बासरी वाजवल्यावर काय व्हायचं. आज यमुना ही स्थिर वाहे, तो यमुनेचा खळखळाट पळून जायचा. ती एक लाट विचार करायची की मी जितका वेळ इथे राहील तितका वेळ ती बासरी मला ऐकायला मिळणार. हळूहळू जाऊ पुढे, हळूहळू जाऊ, नाही जायचं, घाई नाही करायची. मला ते यमुनेला असं वाटायचं की ते स्वर माझ्या कानावरती आला पाहिजे. आज यमुना ही स्थिर वाहे, रवी मंडळ चालता स्तब्ध राहे. ग्रहांचा स्वभाव चालणे आहे, सूर्याचा स्वभाव चालणे आहे, अहर्निश चालणे आहे, चालता स्तब्ध राहे म्हणाले. ते स्तब्ध राहायचं तिथेच, हे ऐकायला मिळणार नाही ना पुढे गेलं तर. बाळा स्तन देऊ विसरली माये, बाळाला पाजायला लागली आई, त्याची विसरून गेली. ते बाळ कुठं प्यायला, त्या आवाजातच इतकी गुंग होऊन गेली आहे. वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे, वृंदावनात कोण वाजवायला लागले वेणू,
की ज्यांनी हे यमुनाई थांबून गेलेली आहे, रवी मंडळ पण स्तब्ध झालेलं आहे, आईला बाळाचं पण भान राहिलेलं नाही त्याच्या भुकेचं, अशा प्रकारची ती त्याची बासरी आहे. अशा प्रकारच्या पांडुरंगाशी नित्य सख्य करणाऱ्या नामदेवांचं चरित्र आपण ऐकतोय, ज्यांच्यात ती ताकद आहे. मग आता ज्यांच्यात ही ताकद आहे त्यांच्यासाठी हे दगडोबा, धोंडोबा, सुवर्णमुद्रा अत्यंत क्षुल्लक गोष्टी आहेत, हे लक्षणार्थानेच बघितल्या पाहिजेत. यांनी नामदेव विचलित होतील असं कधीही नाही. आणि नामदेवांची बायको म्हणून जर राजा येत तर त्या पण विचलित होणं शक्य नाही आहे. त्यांची बायको आहे ना ती काही सामान्य माणसाची बायको आहे का? नाही आहे. हे लक्षणार्थाने सगळं आपण बघितलं पाहिजे की विपरीत परिस्थितीमध्ये भगवंताचं विस्मरण होऊ द्यायचं नाही आहे. आणि आलेल्या अचानक लाभाला, अचानक संपत्तीला, अचानक धनाला कशा पद्धतीने बघायचं आहे, तो दृष्टी आम्हाला याच्यातनं मिळावी. म्हणजे एक पाऊल आपलं नामदेवांच्या जवळ जाईल, त्यांचा चेहरा अधिक स्पष्ट होईल, ते दिसायला लागतील. जवळ गेले की बोलणंही ऐकायला मिळेल. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.